निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलनी मला ही सर्व संधी दिली याबद्दल मी वैद्य सारिका लोंढे, वैद्य निलेश कोल्हे यांचे आभार मानतो. आवाज येतोय मागे? पुढे या. जेवढे पुढे येतील तेवढे या, आपल्याला थोडंसं इंटरॅक्शन पण होईल. काही गोष्टी, विषय आपला आहे लहान मुलांमधील केस टेकिंग किंवा रुग्ण परीक्षण लहान मुलांचं आणि त्याच्या नोंदी. क्लिनिकल विषय आहे त्यामुळं चर्चेशिवाय होत नाही. खूप इंटरॅक्शन, काही तुम्ही कसं घेता केस किंवा तुमचे काही प्रश्न हे सगळ्या कळण्यासाठी जेवढं जवळून आपल्याला संवाद साधता येईल तेवढं बरं. तर ओपन स्पेस आहे, आवाज थोडा सगळीकडे. आता येतो आवाज सगळ्या मागे? तर तो आता एक चांगला उपक्रम इथे सुरू झाला आहे, इंटर्नशिप प्रायव्हेट हॉस्पिटल्सनं जाऊन करणं आणि तिथला एक वेगळा अनुभव घेणं. कॉलेजमध्ये असताना आपल्या होम संस्थेतच आपण जे करतो तिथे एक थोडंसं घरचंच फिलिंग असतं, त्यामुळे पण कधी कधी अभ्यास कमी होतो. हा एक वेगळा बाहेर जाऊन स्पेशली काय चालतं आणि खरंच ॲक्टिव्हिटी काय, स्कोप काय आहे तुम्हाला कळतं. गेले ऑलरेडी 8-10 दिवसात तुमचे काही लेक्चर्स झालेले आहेत आणि ह्याच विषयाला धरून वेगवेगळ्या प्रकारचे केस टेकिंग्स तुम्ही पाहिलेत. त्यामुळे आता तुम्हाला हा विषय तसाही काही नवीन नाही आहे एकदम. फक्त आता काय आपण आपला स्पेशल फोकस वेगळा काय राहील तर बालकांचा राहील. तरीही काही आपल्याला बेसिक गोष्टी चरकांनी काय सांगितलं की बालकामध्ये तेच व्याधी होतात, तेच रोग होतात, फक्त औषधं मृदू वापरायची वगैरे, पण एक्झामिनेशनबद्दल डिटेल्स काही बोललं गेलं नाही. मग त्याचा वेगळा ग्रंथ जो काश्यप संहिता आला आहे वृद्धजीवकतंत्र, किंवा आत्ताच्या काळात ज्यांनी बालरोगाची प्रॅक्टिस केली त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून आपल्याला काही गोष्टी समजतात. पण काही गोष्टी बेसिकसुद्धा आपल्याला मिस नाही करायला पाहिजेत. त्यापासूनच आपण सुरुवात करू. पहिल्यांदा केस टेकिंगमध्ये काय आहे, कोणाचं परीक्षण पहिलं करायचं? म्हणजे केस टेकिंगला जास्त महत्त्व आहे का औषध निवडायला? पहिलं महत्त्व त्याला आहे, मग दुसरं औषधाला आहे. कारण रोगमेव आदौ परीक्षेत तदनंतरम औषधम, हे तुमचं आतापर्यंत पाठवून झालं असेल. मग रोग परीक्षण करायचे याचे 2 टप्पे पडतात. एक रोग परीक्षा, ती इंडिव्हिज्युअल रोगाची, आणि रुग्ण परीक्षा. मग रुग्णाचे हे वेगळे प्रकार आहेत की मग तो बालक आहे का मोठा आहे का स्त्री आहे का पुरुष आहे का वृद्ध आहे, काय सगळे प्रकार. मग आता बालकमध्ये परत बऱ्याच अवस्था येतात. कुठल्या कुठल्या अवस्था येतात तुमच्या दृष्टीने? आपल्याकडे काय काय? पहिले बालक कुणाला म्हणायचं? चरकांनी बालवय कुठेपर्यंत सांगितलं? 30 वर्षापर्यंत बालवय सांगितलं. पण 16 वर्षापर्यंत शरीर बाल असतं, नंतर 30 वर्षापर्यंत सत्व बाल असतं. म्हणून आपल्याला बाल हा परीक्षणाच्या दृष्टीने बाल कुठेपर्यंत घ्यायचा, तर आपल्याला 16 वर्षापर्यंतचा मेनला प्लॅन. मग त्याच्यात 3 अवस्था आहेत. मग तुम्ही आता सांगत होता त्या काय? शिराद, शिरान्नाद आणि अन्नाद. ह्याचं कुठेपर्यंत डेफिनेशन होते? शिराद म्हणजे फक्त शिरावरती वृत्ती असेल तेव्हा, म्हणजे 6 महिन्यापर्यंत साधारण पळतो. दुसरी काय? शिरान्नाद, साधारण 1 वर्षापर्यंत अपेक्षित आहे. व्यावहारिकदृष्ट्या काय मिळते बघायला ते आपण बोलू. आणि अन्नाद ही साधारण 1 वर्षाच्या पुढे. तर शिरादमध्ये परत आता आपल्याला आपण पहिल्या अवस्थेत करू. शिरादमध्ये काय कराल तुम्ही? सगळ्या 6 महिन्यापर्यंतच्या बालकांचं सेम राहतं का अवस्था? त्याच्यात आता आपल्याला मॉडर्ननी काही क्रायटेरिया केलेले आहेत, पूर्वी आपल्याकडे नव्हतं. काय काय क्रायटेरिया आहेत त्याचे? इन्फंट ते 1 वर्षापर्यंत म्हणतात, निओनेट आणि अर्ली निओनेट. निओनेट 28 दिवसापर्यंत साधारण ते पिरियड, पहिला 1 महिन्यातला साधारण आपण पिरियड पकडला तर तो निओनेट पडला. अर्ली निओनेट पहिल्या 7 दिवसात, आणि जन्म झाला वेगळा. इथून परीक्षणाला सुरुवात होते. मग आपल्याकडे केस, तुम्ही लेटेस्ट तुमच्यासमोर अशी केस कधी पाहिली? म्हणजे प्रसव झालं एक येतात ते वेगळं, पण असं ओपीडीत म्हणून आलेत किंवा आयपीडीत रेफरन्स टू आयुर्वेद आला, अशी लेटेस्ट केस किती पाहिली? म्हणजे सध्या अजून तुमचं वेगळे एक्सपोजर कमी आहे, पण तुमच्याकडे सगळ्यात लहान किती आलं आहे? सगळ्यात कोणी पाहिलं होतं म्हणजे की केस रेफर टू आयुर्वेद किंवा पहिल्यांदा ओपीडीसाठी आलेत आणि ते बालकाची ट्रीटमेंटसाठी आलेत, अशी लेटेस्ट वय किती पाहिलं तुम्ही? म्हणजे 10 महिने तुमच्याकडे तुम्ही पाहिलं. अजून कोणाकडे? कशासाठी आले ते केस? सुवर्णप्राशनसाठी आलं, म्हणजे स्वस्तचं वृत्तीकर, म्हणजे हा प्रयोजनासाठी आलं की ऊर्जस्कर, स्वस्तचं ऊर्जस्करी चिकित्सा पाहिजे म्हणून आलेलं, ना की व्याधी प्रशमनासाठी. व्याधीसाठी आलेलं लेटेस्ट म्हणजे केस कमीत कमी तुम्ही 6 वर्ष पाहिले. हां, 10 दिवसाचे पाहिले. कशासाठी आले होते? ओके, म्हणजे नातेवाईकांनी इच्छा घेतली
केली आणि मग तो त्यांची आधी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली होती. मग त्यांनी फोन केला होता आणि मग ते आमच्या हॉस्पिटल स्टर्लिंगलाच होते. स्टर्लिंगमधनं त्यांना पुनर्वसला शिफ्ट केलं. पुढचं काय एक्सपिरियन्स त्यांचा फॉलोअपचा? पुढचा त्यांना तिथं तेव्हा बस्ती दिला त्या पेशंटला आणि मग बस्तीमधनं मला बस्ती प्रत्यागम झाला आणि माझे डिटेल्स माहीत नाही. ठीक आहे, पण ठीक आहे. म्हणजे आता त्याचं एक्झामिनेशन वगैरे तुम्ही पाहिलं नसेल, पण तुम्ही तिथे स्टर्लिंगला होता, तुम्ही तो पाहिला असेल एक्झामिनेशन, तो मॉडर्न, पण तिथे पूर्ण मॉडर्न व्ह्यूने आणि सगळं केलं असेल. आता आपण तिथे कुठेतरी असो, आपण एखाद्या ठिकाणी जॉब करतोय मॉडर्नमध्ये सुद्धा पेडिट्रिकमध्ये, तर आपल्याला काही माहीत असेल तर आपलं अँगल आपण तिथे चेक करू शकतो. म्हणजे ती थोडी आत्तिक अवस्थेतली केस होती किंवा ती OPD बेसवरची, किंवा आणि ती पण दुसऱ्या शास्त्राने किंवा त्यांचे लिमिटेशन्समध्ये आल्यावर की कवर आउट ऑफ रीच असं सांगून मग त्यांनी ती केली होती. म्हणजे तेव्हा आलेले रेफरसुद्धा आपल्याला बाकीच्यातला केस पण होतात बऱ्या, याचं प्रोग्रेसेस माहिती नाही. पण आपल्याकडं ज्या गर्भिणींची ट्रीटमेंट चालू असते सुतिक अवस्थेपासून, म्हणजे किंवा त्याच्या आधी गर्भिणी अवस्थेपासून, किंवा गर्भधारणा होण्यापूर्वी चांगली संतती व्हावी यासाठीपासून जे आपल्याकडे लोक आहेत, किंवा संततीच होत नाहीत म्हणून वंध्यत्वाच्या केसेसपासून त्या सगळ्या केस येतात, हे लोक आपण पूर्ण ट्रीट केलं तर ते आपल्याकडे पहिल्या दिवसापासून आपल्याकडे अवेलेबल असतात. मग त्याच्यात आपल्याकडे जन्मजातचं परीक्षण असतं, जे प्राकृत परीक्षणसुद्धा असू शकतं. म्हणजे आयूचं परीक्षण करायला सांगितलेलं आहे काश्यपानी, आणि मग त्यांनी त्याची वेगवेगळी लक्षणं, म्हणजे त्याचे कान किती लांब असतील, तर कुठल्या प्रत्येक भागाच्या परीक्षेत दिलेल्या आहेत. काश्यप संहितेतला तो अध्याय तुम्ही पूर्ण वाचून काढा. त्या परीक्षणाचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. तो आता प्राकृत परीक्षणच आहे, त्याच्यावरून आपल्याला आयु, त्याला होणारी प्रकृती, त्याची आपल्याकडे प्रकृती परीक्षण आलेलं आहे. जी प्रकृती परीक्षण आहे हा पण सगळ्यांचाच भाग आहे. मग ते बालकांची करायची काय प्रश्न पडतो. दीर्घायूची लक्षणं सांगितलेली आहेत, तर त्याच्यामध्ये ही सुरुवातीला दिसणारी जी लक्षणं आहेत, वात प्रकृतीनुसार पित्त प्रकृती ही बालकांमध्ये सुद्धा परीक्षण करता येतात आणि ती करायची आहेत. फक्त ती काय आहे, ती जास्त तुम्हाला शुक्रशोणिताची उत्कट अवस्थेबद्दले असलेले त्याचे गुणधर्म आणि त्या जन्माच्या वेळेस ती शुक्रशोणिताचा काळावरती असणारा, वातपित्त कफावरती असणारा काळाचा प्रभाव, म्हणजे दोन काळ एक महत्त्वाचा की गर्भधारणा कधी झाली असेल, कन्सेप्शन वेळ आणि त्याचं प्रसवाचा वेळ, या दोनच्या ऋतूमध्ये साधारण 9 महिन्याचा अंतर केला तर एक 4 ऋतू बदलत राहतात. तर ते दोन्ही ऋतूंचा विचार नेहमी करायचा. आणि म्हणजे कॉमनली असं दिसतं की जन्मतारखेला खूप महत्त्व आहे. जे मोठ्यांमध्ये आहे ते लहान मुलांमध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला ती अवस्था तर दिसायला पाहिजे. शुक्र अर्थवस्था ही जन्मादौ विषेने व विषक्रिमे असं जे म्हटलं की ती त्यावेळेसची जी शुक्राचं वातपित्त कफाची अवस्था ही जर ती दोन्ही वेळेस ती बघायची, आणि मुळात त्यांची प्रकृती पालकांची, आई वडिलांची ही काय आहे, त्यातले दोष त्यावेळेस त्यांची जी अवस्था आहे. आता याला दोष प्रकृती असं चरक म्हणतो, याला प्रकृती असं म्हणत नाही. आणि माझ्या गुरु वैद्य प्रमोद जोशी मॅडम यांनी पहिल्यापासून मला शिकवलं की प्रकृती बदलत नाही असं जर तुम्ही धरून ठेवलं तर मग तुम्ही चिकित्सा करू शकत नाही. ती प्रकृतीला विकृती म्हणतात चरक. त्यांनी काय सांगितले, वातलाद्या सदातुर राहा. सदातुर रोग म्हणजे वातला पित्तला कफल श्लेष्मा, ज्याला आपण वात प्रकृती, ही दोषानुशायनी प्रकृती आहेत. त्यामुळे हे सदातुरच आहेत. हे जर तुम्ही तसेच राहिले ते वातल पित्तल तर त्यांनाही बदलायचे. म्हणून तर ते प्रकृती सांगून झाल्यावर त्यांनी आहार विहार सांगितले की वातला विरुद्ध त्याचा आहार विहार आहे त्यांनी करून त्यांनी समला यावं. समप्रकृती धातू साम्य हे चारकडे प्रयोजन दिले. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार परिमर्शन, हे तर आपलं प्रयोजन आहे. पण त्याहीपेक्षा एवढं छोटं प्रयोजन न पाळता त्यांनी सांगितले धातू साम्य क्रियाचे उक्ता तंत्रस्य असे प्रयोजन. धातू साम्य म्हणजे सर्वच धातू समान. वातपित्त कफ हे पण जेव्हा प्राकृत अवस्थेत असतात तेव्हा ते धातू असतात. या सर्वांचं साम्य प्रस्थापित करणं हे आपलं प्रयोजन आहे. म्हणून आपल्याला त्यावेळेसपासून तिथूनच तुम्हाला आहार विहार त्याला सांगायचं आहे. म्हणजे इव्हन आता हिस्ट्री घेताना तर आपण त्याबरोबर बोलणारच आहे, पण कुमार प्रसवे तैलम कुमारी प्रसवे घृतम हे ऐकले. सुतिकावस्थेतला आहारामध्ये सुरुवातीला प्रथम आलेलं आहे की गर्भिणी सुतिकावस्थेत झाल्यावर की तेल द्यावं का तूप द्यावं. तर कुमार प्रसवे तैलम कुमारी प्रसवे घृतम, म्हणजे मुलगी झाली असेल तर आईला घृताचा आहार जास्त द्यावा. स्नेह द्यायचा असेल तर त्यात घृताचा वापर जास्त करायचा आहे. मुलाच्यासाठी तेल, आणि पुरुषाच्या काळात तेव्हा तीळ तेल वापरलं जायचं. तेल हे दाढ्यकृत सांगितलेलं आहे. स्नेह अध्याय जर पाहिला तुम्ही चरकातला तर तेलाचं गुणधर्म आणि घृत हे सौकुमार्यासाठी जास्त आहे. तर सुकुमारत्व हे स्त्रियांमध्ये अपेक्षित असतं. आता पुढे जाऊन आपल्याला नंतर केस घेताना लक्षात येतं की स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटी किंवा पुढे जे दिसतात किंवा गुण किंवा त्यांच्या बलाचा जो फरक पडतो, तर काही वेळा सुकुमार्याचा अपेक्षित सुकुमार्याचा पण अभाव दिसतो. अतिशय वृक्षता काठिण्य हे प्रकार स्त्रींमध्ये अति नाही पाहिजे. त्यांच्यातलं मृदुत्व जे पाहिजे ते अपेक्षित आहे, ते पाहिजे. ते आर्तवाचं वैशिष्ट्य आहे. आणि शुक्राच्या सौम्यत्वाबरोबर त्याचं पुरुषांमध्ये पेशींचं मांसपेशींचं दार्ढ्यत्व कठीणत्व हे अपेक्षित आहे. म्हणून तैलपान आहे
की तेलपान मातेने केलं तर तो फरक पडणार आहे, माता किंवा धात्री. त्या काळात दोन्ही विचार केला, आताही ती गरज पडू शकतात. आणि स्त्री बालक असेल तर घृतपान हे सुरुवातीपासून, म्हणजे ह्याचा विचार आहे. आणि ह्याचा स्नेहाच्या मात्रेतच करायचं आहे. शमन स्नेहाच्या किंवा रोजच्या स्नेहाच्या विचारण्याच्या स्नेहातच तुम्हाला तेलाचा आणि तुपाचा वापर प्राधान्याने ठेवायचा आहे, असा त्याचा अर्थ आहे. आता सरसकट साधारणपणे घृतपान फार, म्हणजे जेवणात घृत कमी राहतं आणि तेलाचा वापर पण, तेल पण आता वेगवेगळ्या प्रकारचे राहतात. म्हणून आपल्याला ह्या तिळाच्या तेलाचा किंवा आपल्याला असं काय बनवून देता येईल किंवा ह्याच्यावर तिथून आहाराचा स्रोत. आता हा हेतू न घेतल्यामुळे दारड्याची म्हणजे कंप्लेंट काय करतात आपल्याकडे लहान मुलांचं सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवातीला एकदम लहान असेल काहीतरी की एकदम 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून की याचं वजन पाहिजे तेवढं वाढलेलं नाही, ही कॉमन कंप्लेंट असते. आताच्या काळात एक्स्ट्रा कंप्लेंट्स आल्यात की वजन फारच वाढलेलं असतं, त्याही वेगळ्या गोष्टी त्या नंतर वाढतात. पण जेव्हा ज्या वयात जेव्हा वजन पाहिजे ते वजन वाढलेलं नाही, ह्यासाठी मात्र अंग भरलेलं नाही. आणि त्यांनी जर परिचर्या पालन नाही केली, सुतिका परिचर्या, आणि ती जर आपल्याला स्त्री विशिष्ट किंवा लिंगविशिष्ट जर नाही सांगता आलं आपल्याला, घृत स्त्री मुलींमध्ये द्यायचं आहे, तिची ती त्वचा कांती जर चांगली दिसायची असेल तर ती घृतपान आई करते का, धात्री करते का, तर ते आवश्यक ते गुण त्याच्यात येतात. म्हणून हा पण एक केस टेकिंगमधलाच पॉईंट आहे की तुम्ही आहार सुचवण्यासाठी असेल तर आधी माहिती पाहिजे की ती घेत आहेत का, ते आहार काय घेत आहेत, त्यांचा आहार काय प्रधान आहे. आईचा आहार सुतिका अवस्थेतलाही महत्त्वाचाच आहे, गर्भिणी अवस्थेतला आपण बोलणारच आहे किंवा काका महत्त्वाचा आहे, तो हे म्हणजे रुग्णपत्रकाचा तो पार्ट आहेच आहे, तो महत्त्वाचा हेतू म्हणून शोधताना. पण फक्त आपल्याकडे येतात ते पहिली सगळ्यात जास्त मोठी क्रायटेरिया ती स्वस्तस्य ऊर्जास्त. सगळ्यात कॉमन काय येतात की आम्ही इकडचे औषध चालू आहेत पण त्यांनी टॉनिक दिले पण आमच्याची तब्येत काय होत नाही आहे, तू खात नाही आहे, पित नाही आहे आणि जास्त घेत नाही, किंवा एक तर त्याचं पोट भरत नाही आहे. या दुसऱ्या प्रकारचं म्हणजे स्तन्य कमी येणं एक वेगळं, किंवा बाळ पिऊन पण रात्री पण प्यायला उठतं आहे बाळ पण तरी पण त्याचं पोट भरत नाही आहे आणि तब्येत तर काही सुधारत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी असेल तर ते जो काय आहार आपल्याला सांगितलेला आहे, हा पहिला एक मुद्दा नोंद करून ठेवा की तो आहार विषय आपल्याला सजेस्ट करतात की बालक स्त्री आहे का पुरुष आहे, याच्यावरती पण आहाराचा आपला एक महत्त्वाचा. आता आपण बेसिक परीक्षाकडे जाऊ. त्रिविध प्रकारे परीक्षा करायची आहे आपल्याला. कुठले आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमान. म्हणजे आता मी प्रत्येक गोष्टी प्रश्न विचारला तर वेळ जाईल. आप्तोपदेशनी काय जाणून घ्यायचं असतं, तर आप्तोपदेश म्हणजे काय, तर शास्त्रात सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात. मग त्याच्यात तुम्हाला रोगाचे हेतू असतील ते आपल्याला कुठून समजणार, बेसिकली आधी माहिती पाहिजे ना, जे विचारायचं आहे ते, जे आपल्या मनाला माहिती आहे ते. त्यामुळे आपला त्यातला अभ्यास, सगळ्या व्याधींचे हेतू आपल्याला माहिती पाहिजेत. हेतू पूर्वरूप वेदना वगैरे, उपशय संप्राप्ती माहिती पाहिजे, किंवा वृद्धी, समानशय अवस्था, उपद्रव, रोगाचे या सगळ्या डिटेल्स, रोगपंचक हे आपल्याला आधी सगळ्याचं माहिती पाहिजे. हे आपण आप्तोपदेशाने जाणून घेतो. आणि प्रत्यक्षाने काय जाणून घेतो, तर आपल्या श्रोत्रेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, सगळ्या इंद्रियांचे वापर करून जे आपल्याला करायचं आहे त्यातला फक्त आपल्याला काय वापरायचं नाही, रसनेंद्रिय आपल्याला प्रत्यक्ष परीक्षेत वापरायचं नाही, बरोबर. रसनेंद्रियाचा आपला वापर करायचा नाही आहे, बाकीच्या आपल्या इंद्रियांचा उपयोग करून चेक आपल्याला करायचं आहे. श्रोत्रेंद्रियाने आपण काय पाहतो, मी आता सामान्य घेतो, परत बालकांचं त्यातलं स्पेसिफिक येतं. आता स्टेतो वापरतो, पण बाकीचं काय, स्टेतोशिवाय काय ऐकायचं, किंवा पूर्वी काय ऐकायचं, पूर्वी अंगुली, पर्व, संधी, स्फुटन हे वेदना. मी जाणूपरीक्षण करता ना, पाय फोल्ड, फ्लेक्झन आणि आकुंचन प्रसारण करून पाहता, त्यावेळेस तुम्हाला शब्द ऐकू येतो. ह्या शब्द अजून कुठला येतो, अंगुलीचा येतो, सगळ्या संधींचा सांगतो. हे त्यांनी ग्रंथात काय ऐकायचं हे ग्रंथात दिलेल्या गोष्टी सांगतो मी, वेगळ्या नाही आहेत, हे त्यातलंच सांगतो. अंतरकुजन हे पूर्वी शब्दपरीक्षण हे कानाने ऐकलं जायचं. आत्ताही स्टेथोस्कोपनी पण ऐकता येतं, जर आपल्याला क्लिअर असेल. तुम्हाला तो स्टेथो फक्त उलट्या बाजूने ठेवून उदरावरती ठेवला तर तुम्हाला पेरिस्टाल्सिस आहे. कधी तुम्हाला येऊन उरपरीक्षण करताना पण उदरातले पेरिस्टाल्सिस जवळचे ऐकू येतात, पण उदरा स्पेसिफिक ठेवून पेरिस्टाल्सिस. आता हे दुसरं एक बालकांमधलं सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षण, प्रॅक्टिकली जर पाहायला गेलं तर दुसरं, ह्या कंप्लेंटसाठी एक बालक येतात आणि जे मॉडर्नमध्ये औषध नाही किंवा ते नॉर्मल म्हणून सोडून जातं, ते म्हणजे मलविबंध. आणि हे सगळ्यात मोठं पुढे जाऊन त्यांच्या लो इम्युनिटीचं कारण ठरतं. 6 वर्षाचं बालक जरी गेलं तरी मलविबंध नॉर्मलच सांगतं, नंतर ती सवय होते. 6 महिन्याच्या बालकापासून तुम्हाला एक कंप्लेंट किंवा त्याच्या आधीसुद्धा ही अवस्था माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला पहिल्यापासून दिसतं. आणि ह्याच्यावरती आपल्याकडे सगळ्यात सोपे सगळ्या प्रकारचे औषधसुद्धा आहेत. औषधं आपला जर विषय जरी नसला पण तरी हा विषय खूप दुर्लक्षित होतो, मलविबंध. तर ती हिस्ट्री खूप घ्यायची आणि ते त्याला नॉर्मल समजून कधी आई आणि सगळे दुर्लक्ष होतात. तुम्हाला द्रवमल प्रवर्तन पटकन सांगतील, पण मलविबंध सगळेजण सांगतील, किंवा बऱ्याच वेळा ते ॲलोपॅथीकडे इतके दिवस जाऊन आलेले असतात की त्यांनी ते नॉर्मल सांगितलेलं असतं. म्हणजे आपल्याकडे 5-6 वर्षाचा जरी बालक आला तरी इतके वर्ष त्रास आहे, पण त्यांनी सांगितलं की त्याला कधीही झालं तरी नॉर्मल आहे, किंवा नाही झालं तरी 2-3 दिवसात नॉर्मल. आपल्याकडे भावा मगजसारखं औषध आहे, औषध सांगण्याचा विषय नसेल, भावा मगज त्याचा फांट लहानपणापासून तो आईला पहिले, त्यांनी फरक नाही पडला तर बालकांना गरज पडली तरच
लेहन स्वरूपात किंवा फांट स्वरूपात हा दिला तरी आपल्याला इतका फरक त्यावेळेस त्याच्या खूप पुढच्या कारण स्रोतरोधच दूर होतो. पहिला स्रोतरोध दूर होतो आणि मग हे महत्त्वाचं एक रिझन असतं की ते वेळेवर खात नाही किंवा छर्दन होतं किंवा रुल्लास होतं. या सगळ्यात आरगवादाचं वैशिष्ट्य असं की चतुरंगल मृदुविरेचन आहे, क्रोमिग्न आहे, बालकांमधले इंडिकेटेड म्हणजे त्यातलं चॉईस ऑफ ड्रग आहे पहिलं. सो ही कंप्लेंट म्हणून मला बंद आहे याच्यासाठी एक आपल्याकडे रुग्ण जास्त असतात. तर त्याच्यासाठी पण हेतू पहिल्यांदा आईचे शोधायला लागतात. ह्याच नाही प्रत्येक कंप्लेंटसाठी जोपर्यंत शिरांनाद ही अवस्था आहे आणि शिरादनमध्ये तर फक्त आईचेच 6 महिन्यापर्यंत शिरं घेतलं गेलं की नाही हे आपण एक आपल्या हिस्ट्रीचा प्रश्न आहे का. तुम्ही वरचं काही सुरू केलं आहे, वरचं सुरू केल्यानंतर काही हेतू सुरू झालेत का, शिरं पूर्ण होतं का, आणि शिरं होत असताना त्रास होत असेल तर मग स्तन्य परीक्षा करायच्या आधी मुळात आईमध्ये काही हेतू आहेत का. ही बऱ्याच वेळा मला असं झालेलं की पोटाच्या बालकाच्या ज्या कंप्लेंट आहेत त्या सेम कंप्लेंट आईमध्ये असतात, मग त्याच्यात हेतूच मुळात आईचा स्तन्य गुरु असेल, स्तन्य वातदुष्ट असेल, पित्तदुष्ट असेल किंवा 2 दुष्ट असेल, आम असेल तर ती सेम लक्षणं ती बालकाला पचणार नाहीत. म्हणून औषधं प्रत्यक्ष आईलाच द्यायला सांगितलेली आहेत. त्यामुळे आईचे हेतू आणि आईची चिकित्सा हे महत्त्वाचं. आईला काय काय आत्ता चालू आहे स्तन्यपान चालू असताना शिरादान शिरांनादापर्यंत की ते हेतू आपल्याला शोधणं खूप महत्त्वाचं राहतं की त्यांचे हेतू आणि त्यांच्यात काय लक्षणं आहेत. आणि आईला औषध देऊन फरक नाही पडला तरच बालकांना 1 वर्षापर्यंत औषध द्यायची गरज पडते. पहिला 1-7 दिवसात तुम्हाला फरक लगेच कळून जातो. बऱ्याच वेळा 1 ते 2 दिवसातच आईला औषध सुरू केलं की दुधाच्या स्तन्याचा जे आमावस्था जाते किंवा दुष्टता कमी व्हायला लागते तसं तुम्हाला मग औषधं कुठली वापरायची तर ते वेगवेगळे आहे तो विषय. स्तन्यशोधनपासून आहे. मग प्रत्येक दोषानुसार पण वाघबटामध्ये काढे पण आलेले आहेत स्तन्यशुद्धीचे दोषानुसार सुद्धा. आमावस्थेचं आंबाच्यांचं वेगळे आलेले आहेत. पण ती औषधं वापरता येतात पण त्याच्या आधी अवस्था तुम्हाला आईची करायची. म्हणून आईचे हेतू स्तन्य सुतिक अवस्थेतले घ्यायचेच आहेत. त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम 1 वर्षानंतर येईल की तेव्हा येतील किंवा गर्भिणी अवस्थेतले हेतू हे खूप खूप महत्त्वाचे आहेत. गर्भिणी अवस्थेतले हेतू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोरुद अवस्थेमध्ये जे जे इच्छा होते ते पुरवलं गेलं आहे की नाही, आणि पुरवलं गेलं असेल तर ते खूप खाल्लं आहे का, खूप खाल्लं तरी त्याचा हेतू म्हणून बालकात येतो. एक खूप मीठ खाण्याची सवय असते, कशाची चव लागत नाही, आणि मग हे हेतू बालकांमधले पालित्याचं किंवा बालकांमध्ये म्हणजे केसेस असे आलेले आहेत की 15 दिवसाचं बालक पण सोरेसिसमध्ये जे अवस्था असते की व्हाईट विमोचन होतं तसं डोकं भरलेलं असतं. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काही वेळा आईचे बरेच वेळा दोष असतात, काही वेळा पितृदोष. सेम वडिलांना कंप्लेंट्स होत्या आणि त्यांचे ते तसेच्या तसे पुढे आले आणि मग ती लवण खाण्याची इच्छा पुढे कंटिन्यू बालकामध्ये होते. म्हणजे चालता येता बालक मूठ भरून असं मीठ खायचा असेपर्यंत मी केस पाहिलेलं आहे. आणि ही वडिलांना सवय होती म्हणून फक्त आईपर्यंत हिस्ट्रीपर्यंत जातो. पण गर्भ कसं सांगितलं आहे, मातृज, पितृज, आत्मेज, सात्मेज, सत्वज आणि रसज. मग ह्या 6 मुद्द्यांना धरून आपलं केस टेकिंग नक्की पाहिजे. सुरुवातीच्या 1 वर्षापर्यंत किंवा पुढच्याही कधी अवस्थेत जेव्हा मागेपर्यंत स्ट्रेस लागतो की त्याला खूप पहिल्यापासून या सवयी आहेत, तर मातृज मग तिचा आहार विहार झाला, त्यांना झालेल्या व्याधी त्यांच्या सगळ्या घ्यायचा. पितृजमध्ये पण तेच गर्भधारणा होईपर्यंत पितृजची हिस्ट्री आपल्याला घ्यावी लागते. गर्भधारणा नंतर सुद्धा मातेचं आपल्याला घ्यावंच लागतं. रसजमध्ये काय आहे की रसजमध्ये नंतर तिने केलेला आहार आणि नंतर आईने सुतिक अवस्थेत पण केलेला आहार, कारण त्याच्यावरती रसधातू तर तिथूनच मिळतो. पोटातला आहार रसधातू आणि तो त्यामुळे रसजमध्ये वेगळा येतो. म्हणजे गर्भिणी अवस्थेतले प्लस स्वतःचं रसधातूच्या काही विकृती आईला आहेत का त्या रिलेटेड, आणि त्याचा नंतर होणारा आहार विहार. नंतर सातमेजमध्ये देशसात्म्य आणि वयसात्म्य. म्हणजे आता काय दिलं की मधुर रस आजन्म सात्म्य. लहान मुलांचं पहिलं सात्म्य काय मधुर, पण तो तुम्ही आजकाल मधुर नको म्हणतात मुलं, गोड नको म्हणतात किंवा काही अवस्था अशा का आल्यात, तर बऱ्याच वेळा गर्भिणी अवस्थेतला मधुर रसाचा अतिरिक्त प्रयोग याच्यामुळे नंतर बालकांमध्ये ती मधुर म्हणजे काय आपल्याकडे दिलं की दोष वाढले की स्वगुण विपरीत इच्छा होते आणि त्याचे जे स्वतःचे गुण आहे त्याची द्वेष्टा होतो. तो द्वेष्टा होण्याचं कारण आता आहार आहे का मधुर रसातला, आणि ते सर्व आपल्याकडे हे सगळे मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. चर्कामध्ये स्पष्ट उल्लेखित की तुम्ही गर्भिणी अवस्थेमध्ये तुम्ही गर्भशारीर जर वाचून काढाल तर तिथे ते पॉईंट्स वाचायचे आहे तुम्हाला की प्रत्येक हेतू घ्यायचा की मधुर कुठला रस त्यांनी जास्त सेवनाची इच्छा झाली आणि तो प्रत्यक्ष सेवन केला का, आणि गर्भिणी अवस्थेमध्ये त्यांना जर 9 महिने उलटं झालं तर तो आहार कमी झाला आहे का, प्रमिताशन आहे का, याचा पण एक महत्त्वाचा हेतू आपल्याला ठरतो. चक्षुरेंद्रियाने परीक्षण करण्याचे भाव काय वर्णापासून करायचे. आता आपण लहान मुलांच्या केस पेपरमध्ये तुम्ही तुमचं पेडियाट्रिक बॅच झाली आहे तिकडे बालरोग कुणाची झाली कुणाची नाही का असं असेल कदाचित. तुम्ही हेड सर्कम्फरन्स ॲबडॉमिनल सर्कम्फरन्स हे घेता, याचे व्हॅल्यू लक्षात आहेत का किंवा का बघायचे.
मग हे आपल्याकडे दिलं आहे का? ह्या जन्मता करायच्या परीक्षा आहेत का? मग आपल्याकडे दिलं तर काय करायचं? आपल्याकडे तो मेजरिंग टेप असतो का प्रत्येक वेळेस? तो आपल्याला पाहिजे. क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये आपल्याकडे मेजरिंग टेप पाहिजे. आणि हे सरकम्फरन्स हे आयर मॉडर्नमध्ये दिलं असतं तरी हे आपल्याकडे सुद्धा दिलेलं आहेत. आपल्याकडे चरक विमान आर्टमध्ये जिथे सगळ्या शरीराचं मान दिलेलं आहे की अंगुलीच्या लांबपासून याची लांबी हे सगळ्या दिलेल्या आहेत, त्या त्याच्या अंगुलीनुसार दिला. एकदा त्याच्या 4 अंगुली मोजून घ्यायचं, जे नॉर्मल आपल्याला एक त्याचं अंगुलीप्रमाणे काढून घ्यायचं आपल्या भाषेत. आणि प्लस हेड मोठं पाहिजे, ॲबडोमिन छोटं पाहिजे, हे सगळं आपल्याला त्याचा जो डिफरन्स पाहिजे. 2 निपल्समधलं अंतर म्हणजे मेल फिमेलचं त्याचं काही संबंध नाही. ते अंतर तेवढं आहे का, प्री मॅच्युअर आहे का पोस्ट मॅच्युअर लक्ष नाही. ही सुद्धा तुम्हाला कानाचं स्पर्शाने जे बघायचं, कानाचं रिकॉईल टेस्ट आहे. त्या सगळ्या प्री मॅच्युरिटी म्हणजे जन्म झाल्या काय बघायचं, याच्यामध्ये या टेस्ट खूप महत्त्वाच्या आहेत. तर हे जे डायमेन्शन आहे त्याच्यात आता बघायचं काय आहे की हेड टू बोटांपर्यंत एक आपल्याला अंतर मोजायचंच आहे. ती उंची ज्याला आपण म्हणतो नॉर्मली, प्लस कमरेच्या म्हणजे त्रिकाच्या शेवटपर्यंत सॅक्रमपर्यंत एक सेपरेट मोजायचे आहे. आणि 2 हात लांबून जे आपण उभं राहून आपली आयाम पाहतो आणि एक विस्तार आयाम दोन्ही पाहतो हे पाहिजे. आयडियली हाताची लांबीपासून हे ह्या टोकापासून हे टेक आणि उंची सेम पाहिजे. आता हे नंतर हे लोक आपल्याकडे उंची वाढवण्यासाठी वगैरे येतात, तेव्हा आपल्याला हे तेव्हाच कोणी त्यांचं मोजलेलं नसतं. पण आता आपण हे सुरू केलं आणि जेव्हा पण आपल्याकडे येतो तर तेव्हा तुम्हाला पण एक लिमिट सांगता येतं किंवा की उंची किती वाढणार. जर त्याच्या ह्या उंचीपेक्षा ही उंची जास्त आहे काय आहे प्राकृतिमान, तर तुम्हाला दोष ठरवायलाही मदत पडते. सुरुवातीपासून जर असं विषमता तुम्हाला दिसली तर विषम हा वाताचा गुण आहे. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वृद्धी होते. म्हणून तुम्हाला दोष वैषम्य कसं काढणार ना, पहिल्या याच्यात तुम्ही सगळ्या गोष्टी नाही काढू शकत. एक जन्मावरून काढाल, आई वडिलांवरून काढाल, हेतू तर त्याचे काय अजून सापडलेले नसतात सगळे. तर अशा आपल्याला वैषम्य वाताचा विषम गुण कुठे कुठे आढळू शकतो, तर विषम वाढ प्रकारची एकाच ठिकाणची, तर तो वाताचा एक वेगळा गुण आहे. पित्ताची स्थानं आपल्याला रंगावरून वगैरे वगैरे आपल्याला प्रकृतीचा तो कळतो किंवा ती प्रकृती. आणि कफाचं दार्ढ्य किंवा सगळ्यात महत्त्वाचं कफाच्या प्रकृतीचा क्लिनिकल ॲप्लिकेशन कसं करायचं की त्यांनी अल्पभुक्ते बलवान तथापि असे जे रुग्ण असतात ना, बलवान असतात, त्या लोकांचंच घरच्यांकडून सगळ्यात जास्त हाल होतात. कारण ते अल्पभुक्ते आपले असतात आणि बलवान होऊ शकतात हे काही घरच्यांना मान्य नसतं. भूक नसताना त्याला खायला देतो, हा हेतू एक सगळ्यात महत्त्वाचा लहान मुलांमधला. म्हणजे जोपर्यंत ते फिडिंग येते तोपर्यंत तरी ते नाही म्हणतं, थोडा वेळ त्याचं पोट भरल्यावरती. पण जसं की त्याला दात येतात आणि वरचं सुरू होतं तेव्हा हे वेळ झाली म्हणून खायला सांगितलं जातं. आणि मग अल्पभुक्ते असून सुद्धा ते बलवान व्हायच्या ऐवजी उलट कमी भरपूर खातात आणि मग बलवान नाही होत. तर श्लेष्मल प्रकृतीत हे ॲप्लिकेशन आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणूनही आपल्याला प्रकृती परीक्षण आपल्याला आधी करणं महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे आपला आहार सांगता येतो आणि तो उलट आहार शोधता येतो. मग तो बालशोष जो सांगितला आहे तो कफप्रधान सांगितलं आहे. एक रसधातूचं खाल्लं न होणारा शोष वेगळा आहे आणि कफप्रधान अवस्थेमध्ये बालाचे कफ असताना त्याचा बालशोष होतो. याची चिकित्सा पूर्ण पिंपळी विश्वा अशी आहे, कफ विलयन करणारी. आणि त्यानंतर किंवा दूध थांबवायचं, त्याचं पूर्णपणे दूधपान बंद करायला लागतं. आणि अशा आत्ताचं दूध विकृतीमुळे मग मध्ये काही वर्षांपूर्वी असं पेडियाट्रिशियनमध्ये आलं होतं की सगळे हेतू कारण हे दुधामुळे आजार होतात. आता आयुर्वेद दुधामुळे आजार होतं असं म्हणत नाही, दुधाची क्वालिटी एक तर घसरलेलं आहे आणि दूध इतकं पिलं जातं की आहारच बंद, बालक मग फक्त दूध याला. मग आपल्याकडे याला काही सोल्युशन आहे, तर सिद्ध क्षीरं ही देता येतात. आणि पण त्याच्या आधी ही अवस्था का आली, तर अतिरिक्त वेळ नसताना किंवा त्याची अवस्था नसताना ते दूधपान केलं गेलं आणि म्हणून. आणि दुधाच्या क्वालिटीजवर अजून आपण चक्षुरेंद्रियावर बघत होतो, त्याचं वर्णपरीक्षण आलं, छाया संस्थान हे सगळ्या. आणि अंगुली प्रमाण आणि अंजली प्रमाण. अंजली प्रमाण कधी वापरायचं, अंगुली प्रमाणचं आता मी बोललोच थोडक्यात. अंजली प्रमाणाचं परीक्षण हे आपलं सगळ्यात जास्त दुर्लक्षित, म्हणजे ते मोठ्यांमध्ये पण आणि लहान मुलांमध्ये. मोठ्यांमध्ये करायला जास्त सोपं आहे की आपण मूत्रपरीक्षणाचं तरी कमीत कमी केलं पाहिजे. हे अंजली प्रमाण आपल्याला कधी उपयोगी पडतं, आता लहान मुलांमध्ये ते कमी शक्य असतं. पण मूत्राच्या बाबतीत मात्र ते आपण थोडंसं मोठं झालं तर त्यांना आपण ज्यावेळेस द्रवमल प्रवर्तन होतात किंवा रसक्षय होत आहे तेव्हा त्याचं प्रमाण 4 अंजली आहे का, आता हे मोजायला सोपं आहे. एकदा तुम्ही अंजली प्रमाण त्यांचं काढून घेतलं, त्याची अंजली ती नॉर्मली अंजली प्रमाण 160 ml साठी आहे, पण ती त्याच्या अंजलीवर अवलंबून असल्यामुळं लहान मुलांचे तुमच्याकडे ज्यांचे मेजरेबल आहेत अशा काही मूत्र विकृती येतात त्यावेळेस तुम्हाला मूत्राचं प्रमाण मोजण्यासाठी त्याचं 4 अंजली एवढं प्रमाण सांगितलं, तर ते एका वेळची क्वांटिटी मोजण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. विशेषतः रस किंवा उदक धातूचा क्षय झाला आहे का याच्यासाठी तुम्ही चरक शारीरमधलंच सर्व उदकाचे प्रमाण दिलेले आहेत. परप्रमाण उदकाचं म्हणजे श्रेष्ठ प्रमाण 10 अंजली सांगितलं आणि त्याच्यामध्ये पुरुष मूत्र रस रक्त जे 9 अंजली 8 अंजली, तिथे मूत्राचं प्रमाण 4 अंजली ऊर्जाचं सांगितलेलं आहे. तसं ह्या प्रमाणांचा एक अभ्यास करून तो एक वापरायचा आहे.
घ्राणेंद्रियांनी आपल्याला गंध समजतात. त्याचं परीक्षण म्हणजे विशेषतः विकृत गंध असेल तेव्हा कळेल. सुगंध प्राकृत काही फारसा कोणाचा येत नाही. म्हणजे एक विशिष्ट शरीर विशिष्ट गंध हवा. त्याच्या विशिष्ट दुर्गंध असेल तर आपल्याला पित्ताचा विसर गुण वाढला आहे वगैरे हे समजण्यासाठी गंधाचा उपयोग आहे. स्पर्श परीक्षा तर सगळ्यात महत्त्वाची. म्हणजे स्पर्श आपल्याकडे पाणी न करायला सांगितलं. मग काय काय बघायला सांगितलं? प्रकृतीयुक्त स्पर्श आणि विकृतीयुक्त स्पर्श दोन्ही सांगितले. म्हणजे काय काय असू शकतं? उष्ण आणि शीत हा एक पहिला. आता हे तारतम्य आहे. परत काय की ह्याच्यामध्ये आपल्याला बायस होऊ शकतो. आताच्या काळात थर्मोमीटर अवेलेबल आहेत. सो त्याचा उपयोग करायला पाहिजे. म्हणजे त्याचा प्रत्यक्षाचा विस्तार कशाने केला तर त्याचा वापर आपल्याला ज्यावेळेस आपल्याला वाटेल तेव्हा केला पाहिजे. कारण एक स्टँडर्डप्रमाणे एस्टॅब्लिश झालेलं आहे की 98.6 टू 97 टू 98पर्यंत राहतो. सो आपल्याला तो देहोष्माची तीव्रता ठरवायला, कारण आपल्याकडे तनू तीव्र भाव ज्वराचे दिलेच आहेत. सो आपला एक क्रायटेरिया पाहिजे की 99 टू 101, 101 टू 103 आणि असं आपल्याला तनू तीव्र भाव करायला आपण थर्मोमीटरचा वापर अशाच केला पाहिजे. प्रत्यक्षाचा विस्तार म्हणजे हे न चुकता थर्मोमीटर तुमच्याकडे तुम्ही वेईंग ती स्केल आपल्या टेप पाहिजे आपल्याकडे. या दोन गोष्टी बालकांच्या परीक्षणामध्ये किंवा मोठ्यांच्या परीक्षणामध्ये पण आपल्याकडे कायम आपल्याकडे असले पाहिजे. कारण त्यांनी त्यावेळेस तीव्रतेने भाव दिला. फक्त आपण हाताने चुकू शकतो. स्पर्शामध्ये टेम्परेचर हा एवढाच भाग नाही आहे. तर वृक्षता, काठिण्य हे बघा. नखं कंपल्सरी चेक करायचे. नखामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त वृक्षता पटकन कळते. वृक्षता आणि स्निग्धता. आणि नखं बघण्याची मोठ्या माणसांमध्ये आणि लहान मुलांमध्ये दोन्हीमध्ये प्रॅक्टिस कायम ठेवायची. नखाचा स्पर्श पाहायचा आहे, नखाचा वर्ण पाहायचा आहे. नखामध्ये तर खूप प्रकारच्या विकृती सांगतात. पायाची नखं पण पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं पायाची नखं पण स्पर्श करून पाहिजे. त्याच्यात तर वर्णाच्या विकृती त्यात पटकन दिसतात. वातारक्तासारख्या विकृती, वाताच्या दृष्टीत नखं असलेली, नखं भेद, नखं तुटतात, ही सगळी लक्षणं पटकन दिसतात. इनग्रोइन ऑफ नेल्स हे तुम्हाला दर्शनाने आणि काही स्पर्शनाने कळणाऱ्या गोष्टी आहेत. नखं परीक्षण कधी आणि लहान मुलांमध्ये इमर्जन्सी अवस्थेमध्ये किंवा बऱ्याच व्याधींमध्ये सायनोसिससारखी अवस्था किंवा नीलवर्णता वगैरे पण नखांच्या ठिकाणी ह्या पहिल्या पटकन दिसायला लागतात. जीवेच्या ठिकाणी दिसतात. बरोबर दर्शनाने पाहायच्या आहेत. सायनोसिससारख्या अवस्था त्या इमर्जन्सी असतात आणि त्या पटकन बघायला लागतात. किंवा कधी कधी अंडरलाईन कॉज दाखवतात जे थोडंसं क्रॉनिक किंवा हार्टमधल्या ज्या आता ज्या सहज विकृती आहेत. सहज विकृतींसाठी सुद्धा बीजदोषासाठी हेतू महत्त्वाचे असतात. तर त्या सहज विकृती हे आपल्याला बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये बरोबरीने तुम्हाला श्वासाची कंप्लेंट देणं 1-2 वर्षाच्या बालकाला, तर हे पहिल्यांदा तुमच्याकडे डायग्नोस आहे. तो अर्ली फेजमध्ये डायग्नोस झाला तर त्याचं शस्त्रकर्म टळू शकतात एकतर, किंवा ते इझिली होऊ शकतं, किंवा ती एकदम इमर्जन्सी नाही आहे. हे सहज विकृती हृदयाच्या ठिकाणी खूप नंतर डिटेक्ट होतात आणि त्या बऱ्याच वेळा 1 ते 2 वर्षाच्या वेळेसच डिटेक्ट होतात. तो तुमच्याकडे जर डिटेक्ट झालं तर तुमच्या पेशंटचा, नातेवाईकांचा तुमचा विश्वास पटकवतो आणि पेशंटचं महत्त्वाची ट्रीटमेंट त्याला लवकर सुरू होते आणि आपल्याला कदाचित त्या केसमध्ये शस्त्रकर्म पण टाळता येतात. आणि आपल्याकडच्या मग आपण त्यावेळेस अर्जुन शिरपाकसारखे किंवा चिकित्साच्या बऱ्याच व्याधी किंवा हृदबस्तीसारख्या ट्रीटमेंट करून या गोष्टी आपल्याला प्रिव्हेंट किंवा सर्जरी पुढे ढकलता येतात किंवा तोपर्यंत त्याला सक्षम करता येतं. वृक्ष, खरक, श्लेष्मक, शीत, अनुष्णेषित. पिच्छलत्व हा एक भाव आहे की अतिपिच्छलता आहे पण खूप येते. क्लेद खूप असेल तर आपल्याला ते स्पर्शाने करण्याची एक गोष्ट आहे. आता जास्तीत जास्त प्रमाण आपल्याला वापरायला लागतं ना कुठल्याही केस टेकिंगमध्ये, ते अनुमान प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष आणि आप्तोपदेश प्रत्यक्ष याच्यानंतर आपल्याला काय असेल तर अनुमानामध्येच एक भागेत प्रश्न विचारून त्याचं खरं म्हणून मग तो अनुमान केला जातो. आता काय की त्यांनी एक उदाहरण दिलेलं की आतुर मुखाचा रस, तो तर तुम्ही प्रश्न परीक्षेशिवाय विचारू शकत नाही. तुम्हाला तुमच्या तोंडाची चव काय, ह्या सगळ्या गोष्टी हे प्रश्न विचारायलाच लागतात. मग त्या प्रश्नाद्वारे केलेल्या गोष्टी काही अनुमान आहेत. काही अनुमान कसे करायचे ते वेगवेगळ्या दिलेल्या आहेत गोष्टी, अजून ते पण घेऊच आहे. शरीराचं वैरस्य किंवा येतं किंवा शरीराचं माधुर्य हे कसं कळतं तर शरीरामध्ये युका अपसर्पण म्हणजे पूर्वी दिलं, आताच्या काळात ते घडत नाही. म्हणजे उवालिका शरीरापासून बाजूला जातात. हे बाह्यकृमीमध्ये आलेत ना उवालिका, युका आणि लिका, तर ते शरीरापासून दूर जायला लागतात. जेव्हा शरीरात खूप गंध वाढायला लागतो तर शरीरात असतील तर ते दूर जातात. आता एवढ्या प्रमाणात असत नाहीत. आता हे कदाचित स्त्री विशिष्ट पूर्वी खूप दाट केस ठेवणाऱ्यांमध्ये घडत असेल आणि ती लक्षणं की शरीरात उवाळतात पण ते स्वतःहून बाजूला जात आहेत असं ते दिसत असेल, किंवा ते जिथे झोपतात तिथे होतात. आता अशा केसमध्ये मी लहान मुलांमध्ये अशा केस नाही पाहिल्यात, पण मोठ्या माणसांमध्ये असे नातेवाईकांनी सांगितलेलं केस आहे की घरात कुठेही मुंग्या नसतात तर पेशंटच्या जवळ मुंग्या येतात. शरीर माधुर्यात मक्षिका तिथे जवळ येणं हे तिथे सांगितल्याने मुंग्यांची खरंच लाईन लागते. पेशंटच्या पायाच्याच भागाला फक्त म्हणजे बहुतांश केसेस या डायबिटीज असलेल्या असतात आणि तिथं त्या झालेल्या व्रणामुळे तिथल्या व्रणाच्या माधुर्यामुळे येणार आहेत. मूत्रपरीक्षणात सांगितलेलंच आहे पी क्लिनिकला लागणं वगैरे, पण शरीराला आणि पेशंटला कुठेही घरात मुंगे नसताना तिथंच येणं हे पण खूप घडतं. लहान मुलांमध्ये पण शोधायला लागतं कारण आता ज्युवेनाईल डायबिटीस असे पण प्रकार आपल्याला त्याच्याने येतात, पण तेही आपल्याला कव्हर करता येतात. म्हणजे माझ्याकडे अशी केस आहे की इन्शुलिनवरती 17-18 वर्षाच्या घेतलेल्या
पेशंटचं इन्शुलिन काय म्हणजे मॉडर्न काहीच मेडिसिन त्याला लागलं नाही तरी शुगर कंट्रोल होते, पण तो खूप तुम्हाला अर्ली डिटेक्ट व्हायला लागतं की त्याचे कॉजेस शोधायला लागतात. रक्तपित्तामध्ये वगैरे रसपरीक्षा सांगितलेली आहेत, पण कावळ्याद्वारे वगैरे जे सांगितलं तर ते बालकांमध्ये तितक्याच वेळेस तुम्हाला लागेल असं काही नाही. अनुमानमध्ये काय काय परीक्षण आपल्याला बघायचं आहे, तर मग आता त्यानुसार आपला केस पेपर आपला डिझाईन पाहिजे. अग्निम जरण शक्ती परीक्षण, आता हे बालकांमध्ये फारच महत्त्वाचं आहे, सांगूच शकत नाहीत बालक. जरणशक्ती किंवा अभ्यवरण शक्ती या दोन गोष्टी वापरायला लागतात. एक अभ्यवरण आपल्याला कळतं की ती खातोय तो कमी खातोय, जास्त खातोय, किती वेळा खातोय, हा त्यातला भाग झाला आणि काय खातोय हे अभ्यवरण शक्तीवर आलं. जरणशक्ती कशी ठेवायची, तर सगळे आहार जीर्ण झाल्याची जी लक्षणं आहेत ती दिसल्याशिवायच पहिले खायला सुरू करतो. सो पहिली ती नसले, त्यामुळे अध्यशन हा त्यांच्यामध्ये एक हेतू खूप सापडतो, म्हणून ते किती वेळाने खातात. आणि पहिल्यांदा जीर्ण आहाराची लक्षणं दिसली होती का, आत्ता शाळेमध्ये मुलं लोक 2.5-3 वर्षापासून जातात, 2.5-3 वर्षापासून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बहुतांश शाळा सकाळी 7ला असतात किंवा कुणाच्या 12ला असतात, त्यांचे एक वेळ ठीक आहेत. म्हणजे मी म्हणेन पूर्वी सगळ्या शाळा 10:30 ते 5 असायच्या, तोपर्यंत ते बेटर होतं, एक वेळ मिळायचा. पण 7ला ज्या शाळा असतात किंवा 8ला शाळा असतात, त्या मुलांच्या स्कूल व्हॅनमुळे अजून अर्धा तास सोडला जातात, तर ते मलविबंध असतानाच मुलं शाळेत जातात. त्यामुळे आहार जीर्ण झालेला नसताना हा खूप मोठा हेतू आहे. स्रोतोरोध असताना आपण आमची लक्षणं असताना त्याच्यात परत अजून आहार टाकतोय, पेशंटला भूक लागत नसते, तो खात नसतो, पण डबा संपवून याचं प्रेशर शाळेचं पण असतं आणि घरच्यांचं पण असतं. म्हणजे काही शाळा एक तिथे खायलाच लावतात आणि मग अजीर्णाशन आणि तिथून ग्रहणी दूषणाची सुरुवात तिथून होते. आणि हे चरकाने दिलं की सगळ्यात महत्त्वाचा अग्रे संग्रहातला हेतू दिला आहे, अजीर्ण अध्यशनानं ग्रहणी दूषणानं. सो ग्रहणी प्रदोष करायला तर ती आहे, तर जरणशक्तीने परीक्षण करायचे. त्यामुळं अग्निमांद्य किंवा मलविबंध होणं याच्यामध्ये बऱ्याच वेळा अग्निमांद्य हेच कारण असतं, आणि हे या घटनेमुळे जास्त घडलेलं असतं की पहिलं पचलेलं नाही आहे आणि परत खाल्लं आहे, म्हणून पहिले हेतू दूर करायचा आहे. म्हणजे मी चांगलं उदाहरण म्हणून सांगितलं की म्हणजे व्याधीच्या चिकित्सेत याच्यासारखं उदाहरण दुसरं असू शकत नाही. की कुठलीही तुम्हाला गाडी तुम्हाला सिग्नलला थांबायची आणि तुमची आता भरधाव चालली, तर तुम्ही पहिले काय करता, तर बरेच जण म्हटलं की ब्रेक दाबतो, पण आपण आधी ब्रेक नाही दाबत, आधी पहिले ॲक्सिलेटर 0 करतो. तो 0 नाही केला तर आपण ब्रेक दाबायला परमिशन नाही आहे, दुसरा गिअर लो करतो आणि मग तिसरा ब्रेक दाबतो. तोपर्यंत ब्रेक नाही दाबत. ब्रेक हे औषध आहे काय, पण पहिले आलेलं औषध दिलं ॲट अ टाईमच त्या तिन्ही काढतात, पण पहिले शेवटी ब्रेक आहे औषध आहे. पण जर तुम्ही ज्याच्यामुळे गाडी फास्ट चालली आहे ती जर थांबवलं नाही तर तुमचा ब्रेक दाबलेला काय अर्थ नाही. म्हणून पहिले हेतू शोधणं हे महत्त्वाचं हे. म्हणजे संक्षिप्त क्रिया निदान व परिवर्जन का, तर यासाठी आहे, कारण जर निदान चालू आहे तर व्याधी वाढायचं चालूच राहणार. सो तुमचा ब्रेक लावून काय उपयोग नाही. म्हणजे औषध काम करत नाही असं नाही, म्हणून ते त्याचं महत्त्व तुम्हाला असं सांगता पाहिजे. हे उदाहरण तुम्ही सगळ्यांना सरसकट सांगू शकता. आणि मग दुसरं लोअर गेम म्हणजे काय, की आता तुम्ही टुवर्ड्स त्याचे हेतू सेवन करणे, त्याच्या जे बदलावर करणे, काउन्सिलिंग करणे, की आपल्या मनाला समजून की आता ह्याचं बदलायचं, ते नातेवाईकांना समजून सांगणे, हे सगळं त्या लो गेअरमध्ये आणणं त्यांचं. नाही तर फास्टमध्ये ब्रेक ते पण दाबता येत नाही चौथ्या गेअरमध्ये, तो एक प्रश्न आला. दुसरं काय की बल परीक्षेसाठी येतं. बलम व्यायाम शक्ती परीक्षेत मुलांमध्ये व्यायाम कसं परीक्षण करायचं, त्यांच्या प्रमाणात व्यायाम करायला पाहिजे. त्याच्या वयोगटाच्या मानाने, त्याच्या वजनाच्या उंचीच्या मानाने तो व्यायाम तो करतच असतो. बलम व्यायाम शक्ती परीक्षा, त्यामुळे लहान मुलांमध्ये व्यायाम थोडासा अवघड होतो, तो दमतो का लवकर वगैरे ह्या गोष्टी परीक्षण करतात. बल दुसरा कसा आहे, उदानो बलम उच्चते, मुलांचा स्वर आवाज किती खणखणीत आहे पहिल्यापासून लहानपणामध्ये, ते बल तुम्ही तिथे अपेक्षित आहे, ह्याला कधी दुर्लक्षित करू नका. उदानामुळे त्याचं बल अडकते का, उदाना तिथे तुम्ही चिकित्सा करा. की बल हे बऱ्याच वेळा बाहेरून काहीच कळत नाही, कारण सार परीक्षणामध्ये काय सांगितलं की दिसायला मुंगी असेल तरी ती बलवान असू शकते आणि हत्ती असेल तरी बलवान नसू शकते. त्यामुळे कधी वरून बघून बल काहीच कळत नाही. स्थूल लोकांचं बल कमी असू शकतं किंवा मध्यम दिसत असेल आणि बाल दिसत असेल, म्हणून ते आवाजावरून बल एक ठरवण्याची एक तुम्ही ठेवा. म्हणून स्वरपरीक्षण आणि त्याचं पिच हे नोट करायचे एक लक्षात ठेवा. जर सुरुवातीला पुढच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला जर महत्त्वाचं असेल तर पिचवरून ठेवा की बलाचा क्रायटेरिया दिलेत. आणि बहुतांशी तुम्ही रसायन योग काढाल किंवा बस्ती चिकित्सेतल्या खूप महत्त्वाचे आपणचे योग काढाल, तर त्याच्यात बलवर्ण शुद्धी, बलवर्ण उत्कर्ष असं जे दिलेलं आहे, हे वर्ण आणि बल हे दोन भाव हे तुमच्या प्रोग्नॉसिस ठरवायला खूप महत्त्वाचे असतात. म्हणून केस टेकिंगमध्ये 2 पार्ट असतात, एक आलेलं पहिल्या नवीनची केस आणि फॉलोअपची पण फॉलोअपला तुम्हाला एक गोष्ट बघायचं असेल तर फर्स्ट केसमध्ये तुम्ही बल आणि वर्ण खूप चांगला बघितलेलं पाहिजे. सो वर्णामध्ये शुद्धी आणि वर्णाचा उत्कर्ष इथंपर्यंत आपल्याला ते खूप महत्त्वाचं. बल आणि वर्ण हे 2 आपल्या ट्रीटमेंटची दिशा ठरवायला दिले. नंतर त्यातला दुसरा असा विषय की आपण ज्याची चिकित्सा करत नाही, म्हणजे किंवा केस टेकिंगमध्ये बघते इंद्रिय, बालकांची इंद्रिय बघणं तर फार अवघड असतं. त्यांचे सेन्स आपल्याला सगळ्याच दृष्टीने जागे वाटतात सगळ्या गोष्टी. तर त्यांचं विषय ग्रहण किती फास्ट आहे, एकाग्रतेसाठी येतात लोक, म्हणजे एक स्मरणशक्ती, कॉन्सन्ट्रेशन वाढवा ह्याच्यासाठी आपल्याकडे एक हा बालकांचा क्रायटेरिया जास्त येतो.
आणि मग आपण सरळ सरळ सारस्वतरिष्ट सुरू करतो, ब्राह्मी वड्डी, ब्राह्मी चूर्ण, सारस्वत चूर्ण किंवा असं योग सुरू करतो. पण योग सुरू करण्यामध्ये याच्यामध्ये त्यांचं आत्ता नक्की ते इंटरेस्ट नाही आहे म्हणून तो विषय बघत नाहीत, त्यांच्यात एकाग्रता आहे का हे बघण्याचं फार महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा तो त्यांच्या इंटरेस्टचा विषय नसतो, पालकांच्या इंटरेस्टचा विषय असतो, त्याच्यात ते एकाग्रता नाही करत अभ्यासात, आणि त्यांची दुसरीकडे एकाग्रता असते गेम खेळण्यात, व्हिडिओ गेम खेळण्यात. म्हणजे हे आपल्याला जाणवतं आणि तो मुलं कशात एकाग्रता करतो. बऱ्याच वेळा याचं कारण असं असतं की त्यात काउन्सिलिंग फक्त तुम्हाला लागतं की त्याला तो विषय समजलेला नसतो की ते करायचं का हेच माहीत नसतं. म्हणून पालकांचं अशाच काउन्सिलिंग करायला लागतं. हिस्ट्रीमध्ये घ्यावताना हिस्ट्री घ्यायला लागते, मग की तो विषय त्याला समजला आहे, हे का करायचं हेच माहीत नाही, मग तोपर्यंत तो प्रवृत्त होत नाही. आपल्याकडे आयुर्वेदसुद्धा चरकाने असं सांगितलं की शिकायच्या आधी त्या व्यक्तीला ते करायचं आहे का, त्याचं फळ, कर्मफल आणि अनुबंध हे नंतर सांगितलं पाहिजे समजून. म्हणजे आत्ता तर लगेच केल्यानंतर जर तुम्ही BMA झाला तर तुम्हाला काय मिळणार आहे आणि त्याचं चिरकालीन फल काय आहे. एका प्रकारे हॉस्पिटल व्हिजिट किंवा प्रोजेक्ट तुम्ही सक्सेसफुली झालेल्या डॉक्टरांच्या क्लिनिकला गेला किंवा हॉस्पिटलला गेला तर तुम्हाला कळतं की ते नंतरचं फळ आहे. हे बघून आपण प्रवृत्त व्हावं. तर मग लहान मुलं कशी प्रवृत्त होतील, अभ्यास का करावा आणि शाळेत का जावं हेच सांगितलेलं नसतं किंवा कुठल्याही गोष्टी. हे माहिती होतं का आधी आपल्याला तरी कुठे सांगतं का, तेव्हा सगळे चाललेत म्हणून शाळेत चालले, तुम्ही मित्र जातो आणि सांगताना पण असं सांगितलं ते पण चाललेत ना मित्र, मग तू पण जायचं, असं नाही आहे ना. हे का विद्यार्थी आहे तर विद्यार्थी आहे ते हे कळलं पाहिजे. म्हणजे ते काय तर त्यावेळेस ते थोडं राहतं. मनाची पण परीक्षा आपल्याकडे करायला सांगितलं तर मग तिथं मन त्याचं लागत नाही. जेव्हा फोर्सफुली जातं ना तेव्हा मनाचा अर्थ अव्यभिचारण, मग तिथे मात्र मनच लागत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा त्यांनी मन तिथं लावलेलंच नसतं म्हणून त्याची एकाग्रता होत नाही. बाकीचे जिथं मन लावेल तिथे एकाग्रता होतं. मग बाकीच्या मानसिक अवस्था सगळ्या बालकांमध्ये परीक्षा नाही करतायत. पण एक महत्त्वाची जी आहे ती भय हे खूप दाखवलं जातं. हा भय हा खूप हेतू आहे खूप मोठा बालकांमध्ये, की त्याला घाबरवलंच पाहिजे असं एक कन्सेप्ट असतो. कुठलं तरी भीतीत पाहिजे, हे एक जनरल कन्सेप्ट असतं. मग डॉक्टरांनी तरी भीती दाखवली पाहिजे. आपल्याकडे येण्यापासून सुरुवात होते पेशंटची की तो इंजेक्शन देतील डॉक्टर किंवा हे तुला कडू औषध देतील. आता आपण इंजेक्शन देत नाही तरी पण आपल्याकडे येईपर्यंत अजून तीच पद्धत आहे. म्हणजे आता ते हळूहळू बंद झालं की मग उलट आता आपल्याकडे येतं की इंजेक्शन देत नाहीत हे डॉक्टर, असं उलट होतात की हा चल तुला इंजेक्शन आहे. तो त्याची भीती तिथं खरंच कमी होते, तो तुम्हाला कॉपरेट करतो. कारण भीती असताना ना एक्झामिनेशन करता येतं ना काही करता येत नाही. आणि घरी हा खूप मोठा हेतू होतो. भयामुळे म्हणजे भय हा सरळ सरळ वातप्रकोपक आहे. भय पण आणि शोक पण हे सरळ सरळ तेवढे वातप्रकोपाचे होतात. म्हणजे हे मोठ्या प्रमाणात कारशत्वाचे हेतू आहेत. म्हणजे कृश राहणं, स्लिम राहणं किंवा मुलांची तब्येत नसुद्धा ह्याच्यामुळे भीती हे खूप महत्त्वाचं कारण आहे. कारण भीती असताना त्याचं तो जेवण जे करतो ते असेल किंवा ते पचत नाही किंवा तो खातच नाही, कमी खातो किंवा त्याच्या प्रकारची. तर भयाची परीक्षा कशी करायची ती विषादावरून आहे. तो एकाच जागी बसून राहतो. म्हणजे आपल्याकडे दिलं की भय हे तो घाबरलेला आहे हे प्रत्येक वेळेस तुम्हाला तो सांगू शकत नाही. तर भयम विषाद आहे ना असं चरकांनी म्हटलं आहे. विषादावरून विषादावस्था, विषण्ण तो काही करत नाही. ह्या ॲक्टिव्हिटीवरून तो आपल्याला ते समजून यायला सांगितलं. बाकीच्याही बऱ्याच मानसावस्था त्यांनी दिलेल्या आहेत करायचं. ते स्मृती स्मरणेने आपल्याला कळतं. वयपरीक्षा आपण आता ती पाहिली की कालविशेषानुसार ती हे ठरवायची आहे की तो कुठल्या वय ते आपल्याला तर बघतोच. आपण बर्थ डेट विचारतो त्यामुळे आपल्याला आता वयपरीक्षा आपल्याला सोपी आहे. व्याधीची परीक्षा सगळ्या कुठल्या करायची तर उपशय विशेषावरून करायची. उपशय विशेष हा खूपच महत्त्वाचा भाग आहे. कशाने बरं वाटतं हा प्रश्न आपल्याकडे आलाच पाहिजे. की कुठल्याही सिम्पटमला, प्रत्येक सिम्पटमला तुम्हाला याने हे सिम्पटम कशाने जातं का. मग पहिल्यांदा लोक काय सांगतात की हे औषध घेतलं की बरं वाटतं, त्याला या औषधाने बरं वाटतं आणि ह्या औषधाने बरं नाही वाटत किंवा एवढी औषधं केली पण बरं नाही वाटली. तर तुमच्या अपशय अनुपशयाच्या अंडर ते पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं परीक्षण म्हणजे हेतू पूर्वरूप रूप. हेतू बघितले जातात, हेतू आपण प्रगण्याचा प्रयत्न करतो. आता हेतूची अवेअरनेस बरेच झाली, पण तुम्ही इंटरनेट म्हणून परत सांगितलं पाहिजे की हेतू खूपच महत्त्वाचा. सगळ्या प्रकारचे हेतू आपल्याला शोधायचे. हेतूंचे प्रकाराचंच आपलं जायचं झालं तर म्हणजे की एक व्याधी हेतू असतात, दोष हेतू असतात. व्याधीचा हेतू कुठले सापडले, दोषाचे हेतू कुठले सांगितले, सन्निकृष्ट हेतू कुठला आणि विप्रकृष्ट हेतू कोणता. आता वडिलांना कुठेतरी तोच आजार आहे हा विप्रकृष्ट हेतू झाला आणि सहज हेतू बीजदोषाचे हेतू पण झाला. पण तो एक महत्त्व. पण आत्ता कुठला आत्ता जो प्रकट झाला त्याचा तुम्हाला सन्निकृष्ट हेतू आत्ता नक्की काय कारण झालं ॲग्रिवेट ते तुम्हाला लगेच थांबवायला लागतं. कारण विप्रकृष्ट हेतू बऱ्याच वेळा थांबवता येत नाहीत ना, ते झालेले असतात बीजदोषाचे. मग आपल्याला सन्निकृष्ट हेतू माहिती पाहिजे, प्राधानिक हेतू माहिती पाहिजे. लगेचच्या लगेच काय झाला, टॉक्झिसिटी झाली किंवा विषाक्त झालं तर प्राधानिक हेतू आपल्याला ते प्रकार करता आलं. व्यभिचारी हेतून प्राधानिक हेतू. व्यभिचारी हेतू म्हणजे काही वेळा हे केलं की होतं डिसीज, पण बऱ्याच वेळा हे नाही केलं, 3 वेळा त्यांनी तो हेतू सेवन केला तरी आपल्याला तो आजार नाही होतो. पण तो कधी येतो, मग त्याला पूरक परिस्थिती असणार येतो, तो व्यभिचारी हेतू असतो. म्हणजे दरवेळेस तो त्याला कारणीभूत आहे. आणि प्राधानिक हेतू म्हणजे लगेच तो त्यावेळेस कारणीभूत आहे. अनुबंध हेतू आणि अनुबद्ध असं 2 प्रकार पाहिजे. हा व्याधीच एखाद्या व्याधीचा हेतू ठरतो. आणि मग नंतर व्याधी हा बलवान म्हणून दुसरा कुठला व्याधी झाला होता पूर्व इतिहासात, तो एक महत्त्वाचा. आणि तो आत्ता ऑलरेडी आहे का आणि त्याचा पार्ट म्हणून हे झालं आहे का, तो उदरक स्वरूप झाला आहे
का उपद्रव स्वरूप झाला आहे, का आता व्याधीतून व्याधी झाला आहे. हे 3 अवस्था आपल्याला वेगवेगळ्या शोधायला लागतात. त्याच्यावर चिकित्सा पण बऱ्याच वेळ म्हणजे निदानार्थकरी व्याधी ज्याला म्हणतात, की एका निदानातून दुसरं निदान होतं. प्रतिशयातून कास होतो असं आपल्याला डायरेक्ट दिलं, कासातून शोष आणि मग क्षय असे जे काही दिलेले आहेत. पण प्रतिशयातून कास प्रतिशयात जाऊन पण होतो, कास फक्त राहतो असं होतं. आणि मग ती प्रत्येकाची अवस्था त्यावेळेस ट्रीटमेंटची वेगवेगळी असते. प्रतिशय असताना कास असेल तर तुम्हाला प्रतिशयाची चिकित्सा आधी करायला लागते, कासाच्या चिकित्सेची आधी. पण प्रतिशय होऊन कास गेल्यानंतर कासाची चिकित्सा बलवान करायला लागते. मग बलवान कधी कधी कास इतका वाटतो की पहिले कासाची चिकित्सा करायला लागते. आणि मग प्रत्येक वेळेस दोन्हीची चिकित्सा सेम असते असं पण नाही. आपण एक समज आहे की सर्दी खोकला खूप जोडून येतात शब्द, पण बऱ्याच वेळा वेगवेगळी चिकित्सा करावी लागतात. म्हणजे कासामध्ये बस्ती चिकित्सा करावी लागते. आणि बस्ती हा उपक्रम बालकांमध्ये कधी विसरायचा नाही. चिकित्सा जरी केस टेकिंग पार्ट असला तरी पण त्याच्यासाठी हिस्ट्रीमध्ये आहे. कारण काय की तो एकच उपक्रम आहे की जो खूप कमी वयापासून सांगितलेला आहे. इव्हन निरुहसुद्धा 1 वर्षापासून देता येतो, फक्त मात्रा त्याची वेगळी आहे. त्यामुळं अवस्था शोधण्यासाठी मी तेच म्हटलं की असं मलविबंधासारखे इतके हेतू असतात, तो एकच नाही. तर त्यामुळं ह्या चिकित्सा आपण विसरून जातो. कृमिग्न बस्ती हे तर अजून एक वेगळं आलेलं आहे, बरेच जण प्रॅक्टिसमध्ये करतात पण त्याच्या मात्रांवरती खूप आपल्याला विचार करायला लागतो आणि मात्रा आणि काळ नीट ठरवायला लागतात. हेतू आपण पाहिले होते मगाशी. आता त्याच्यात पूर्वरूप रूप उपशय आपण बघण्यात दिलं, कंप्लेंट करता दिलं. उपशयावरती आपण पाहिलं होतं, उपशय अनुपशय कशा कशाने प्रत्येक लक्षणाला तुमचा उपशय अनुपशयाचा क्रॉस क्वेश्चन पाहिजे, तुमचा शोध तरी पाहिजे, तुमच्या बॅक ऑफ माइंडला तरी चालू पाहिजे. बरेचसे उत्तर प्रश्न ऐकल्यावरच मिळतात. म्हणजे हिस्ट्री टेकिंगमध्ये सगळं ऐकून घेणं महत्त्वाचं, इन्क्लुडिंग त्या लहान मुलाचं जो बोलतोय त्याचं, जो बोलत नसेल त्याचं वेगळं. त्याचे तर आपल्याला ते कुठे हात लावतोय म्हणजे काश्यपाने ती दिलेले आहेत ग्रंथाचं लक्षण की तो कुठे हात लावतोय त्याप्रमाणे त्याला वेदना आहे का, पोटाला हात लावल्यावर पोट दुखत असेल का, डोक्याला हात लावतला असेल तर डोक्याकडे आहे का, कानाला हात कुठे हात लावतो ते ऑब्झर्वेशन हे खूप महत्त्वाचं. दर्शनमध्ये काय काय येतं, तो फक्त तो काय करतोय. जर तो बोलत नसेल तो काय करतोय, कुठे हात लावतोय, रडताना कुठल्या आणि तो रडतोय, ॲग्रिवेट होतोय म्हणजे हे पण त्यातच आलं ना. उपशय अनुपशय कशाने त्याचं ॲग्रिवेट होतं आहे हे बघायचं. पण प्रत्येक सिम्पटमला की हे त्याला आत्तापर्यंत तरी कशाने बरं वाटलं आहे, मग त्यांनी मॉडर्नचं औषध दिल्यामुळे बरं वाटलं आहे किंवा त्याला वेगळं थोडा वेळ गेल्यानंतर बरं वाटतं किती वेळात बरं, ह्याच्यावरती खूप लक्ष पाहिजे आपलं. उपशय अनुपशय याशिवाय आपली चिकित्सा, कारण आपल्याला द्यायचं पण त्याला तेच, आपल्याला अनुपशय नाही द्यायचं आहे आणि उपशय द्यायचं आहे. त्यामुळे त्याला ते बघणं महत्त्वाचं आणि त्याला पूरकच औषध आपल्याला द्यावी लागतात. त्याच्यावर आपलं बऱ्याचशा व्याधी समजतो. त्यामुळे गुडलिंग व्याधी हे बालकांमध्ये असतातच. आणि गुडलिंग व्याधी कशाने परीक्षण करायला सांगितलं, उपशय अनुपशय बेम परीक्षण. म्हणून व्याधी परीक्षण केल्याशिवाय रोग परीक्षण औषध परीक्षणच करता येत नसेल तर उपशय अनुपशयाचा विचार प्रत्येक याच्यात कंपल्सरी लक्षात ठेवा. आणि हेतू तर सांगितलंच आपण. प्रश्न परीक्षेने अजून काय थोडंसं मोठं झालं तर हे बालकांमध्ये थोडं दिलं. आपल्याकडे काय दिलं प्रश्न परीक्षेमध्ये, ग्रहणीचं मृदू दारुणत्व हे आपल्याला बालकाला नाही सांगतात. ग्रहणीचं मृदुत्व दारुणत्व, त्यामुळे ह्या प्रश्न काही काही प्रश्नाचे लिमिट राहतात. मग ते आपल्याला प्रत्यक्ष त्याचे स्वप्नदर्शन आणि अभिप्राय ह्या गोष्टी आपल्याला सांगितलं. त्यातला अभिप्राय आपण नक्की लहान मुलांना विचारू शकतो. त्याच्याने तुमचा अभिप्रायाचा अर्थ इच्छा, ज्याला शीतेच्छा होते का उष्णेच्छा होते, मधुरेच्छा होते का कटू इच्छा होते, ते बालकाला सेपरेटली विचारणं, पालकाला सेपरेटली विचारणं अपेक्षित आहे. आणि त्या दोघांचा सुसंवाद एकच उत्तर आलं तर आपल्याला कळतं. बऱ्याच वेळा त्यांनाही माहीत नसतं, ते बोलतात एक आणि हा बोलत असतो की ते नाही मला आवडत पण ते घरात आणतात म्हणून मी खातो. त्याची इच्छा असतेच असं नाही. म्हणजे ह्याला बऱ्याच वेळा जबाबदार नक्की त्याची इच्छा मग ती खाल्ल्यानंतरची झालेली असते. जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसतं तोपर्यंत त्यांची इच्छा नसते. मग ती इच्छा जी आहे ती बदलली आहे का, लवण रसाची इच्छा आत्ता झाली आहे का, मधुर रसाची, ती आत्ताच्या अवस्थेवर पण ठरवता येते. त्रिविध बौद्ध संग्रह कोण सांगेल मला, त्रिविध बौद्ध संग्रह त्रिशोती अध्यायातलं आलं. म्हणजे काय त्याच्यामध्ये कशासाठी आलं आहे, विकार नाम अकुशल जिथे आलं आहे न जिर्यत कदाचन. तर विकाराचं नाव तुम्हाला देता नाही आलं तर त्याची तुम्ही न जिर्यत कदाचन कधी देऊ नये. मग तिथं काय जाणून घ्यायचं तर ते त्रिविध बौद्ध संग्रह जाणून घ्यायचं आहे. तर विकार प्रकृती अधिष्ठान अंतर आणि विकाराचे हेतू स्वभाव सगळे हेतू प्रकारचे, विकार घाला कसा, त्याचा स्वभाव काय, त्याच्यात दोष काय आहेत आणि कुठल्या कुठल्या अधिष्ठानात झाला आहे हे तुमचं बघण्यासाठी प्रत्येक अधिष्ठान पाहिजे. स्रोतस्वाईज तुम्ही सगळं चेक करता, पण त्या लिंकमध्ये तुम्हाला अधिष्ठानमध्ये काय काय चेक केलं पाहिजे. तर लहान मुलांमध्ये उदर परीक्षण खूप महत्त्वाचं. प्रत्येक वेळेस उदर परीक्षण, उदर परीक्षणात काय काय बघता, पहिले मृदुधारणतच बघतो. सॉफ्ट किंवा टेंडर ते बघतो मृदुधारणत. कठीण आता लागते का तुम्हाला, अजून काय पाहता, आत्मान आहे का, हे सगळे लक्षणं कळतात. शूल होतोय का, कुठे शूल आहे का, हात लावून देतोय का पहिले, व्हेरी कम्फर्टेबली. आणि मुलांमध्ये चेक करताना पण त्यांचे कम्फर्टनी करायला लागतात. आता गलपरीक्षा वगैरे हे आहेत ना, तो रडत असेल तर तेवढ्या वेळात तुमचं ऑब्झर्वेशन तो आल्यापासून चालू पाहिजे. कारण नंतर तुम्ही त्याला घसा उघडायला सांगितलं तो रडायला थांबला, तो उघडत नाही. तो रडतोय तेव्हा तुम्ही पटकन टॉर्च टाकून किंवा तुमचं लक्ष ठेवून तुम्ही त्याचे दात
किती आले ते नंतर तुम्ही विचारू शकत नाहीत. तर तुमचं एक्झामिनेशन तेव्हापासून सुरू पाहिजे. आईच्या कडेवरच जास्त ठेवायचं 1 वर्षापर्यंत बाळ असेल तर. तोपर्यंत त्याला रडताना पण बघून घ्यायचं. रडताना त्याचे बऱ्याच वेळा इवन व्हाईल क्राईंगसुद्धा तुमचं जर इयर कॉन्सन्ट्रेशन असेल स्टेतोनी पण तुम्हाला कप सगळ्या तुम्हाला ऐकायचं असेल तर तो रडताना चांगला ऐकता येतो. कारण तो शांत बसल्यावर तर त्याला श्वास घ्यान खाली करायला सांगता येत नाही, तो नाही करत. तो रडत ब्रिदिंग करताना तो ऑलरेडी क्राईंग करताना तो ऑलरेडी ब्रिदिंग करतच असतो वेगळ्या प्रकारे. फक्त तुम्हाला त्यातलं रडणं मायनस करून ते ऐकायला लागतं त्याच वेळेस ॲट अ टाईम. पण त्यावेळेस तुम्हाला ओरल कॅव्हिटीज एक्झामिनेशन हे विषय तर रडतानाच करायला लागतं. कान कंपल्सरी इयर चेक करायचे. वॅक्स कर्णगुतकसाठी करायचे असतील कशासाठी पण करायचं. म्हणजे काही केसेस आहेत की फक्त कर्णगुतक जीर्णकालीन असतो आणि त्याच्यामुळे ज्वर असतो आणि कर्णगुतक काढला की ज्वर जातो, असे केसेस आलेले आहेत. आणि बऱ्याच वेळा 6 महिने त्याचे कान कुणीच पाहिलेले नसतात पण त्याला सारखं ताप येत असतो. सो स्रोतोरोध कुठल्याही प्रकारचा का आपल्याकडे ज्वरामध्ये कारणीभूत ठरवू शकतो, पण अशा केसेस होतात. हां, फॉलोअपमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आता त्याची जी वेदना होत्या त्या फॉलोअप केसमध्ये रुग्णाच्या वेदनाचा उपशम झाला का ह्याचं एक्झामिनेशन अगोदर कुठे कुठे येते तुम्ही लिहिलेलं असतील तरच तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्या प्रश्न परीक्षेने काही झालं तर एक तर पेशंटची सवय असते, त्याला 75% बरं वाटलं तर तो सांगतो 25% बरं वाटलं आहे. सो तुम्हाला तुमच्या त्याच्या फिजिओलॉजिक कंडिशन्स त्याच्या चालून बघायला लावणं. लगेच सूचक प्रश्न विचारायचा नाही किती टक्के बरं वाटलं आहे. ती एक सवय होते नंतर की आपल्याला एक हवं असतं एक प्रेडिक्शन की यार पेशंटने बोलावं 50%. निगेटिव्ह फीडबॅक पण तितकंच यायचं. पण तुम्ही क्लिनिक आता तो रुग्ण सांगतो किंवा चालताना त्या मुलाचं पाय दुखतं किंवा चालताना दुखतं तर त्याला प्रत्यक्ष चालायला लावलं पाहिजे. बालकांमध्ये असेल सुद्धा तर तो त्याला तर पर्सेंटेज सांगता येत नाही कारण त्याचे आईवडील सांगतात ते वेगळं लहान मुलांमध्ये. पण इथे तुम्हाला प्रत्यक्ष ज्या क्रिया करताना त्याला हानी असेल तर ते करायला लावायच्यात. हालचाल करून बघायचं. प्रत्येक जॉईंटचं मुवमेंट्स तुम्ही करून चेक करून पाहायचं लहान मुलांमध्ये सुद्धा. प्रत्येक जॉईंट्स त्याचा मणिबंध असेल कुरपर असेल सगळ्या जॉईंटचं पसंती परीक्षण विथ हालचाल तुम्ही करून घ्यायचं. स्वरवर्ण मागे सांगितलं होतं त्याप्रमाणे बघायचं. शरीर उपचय आणि आत्ताच्या काळात वेट एक्झामिनेशन पण क्लिनिकली खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे किंवा आपण त्याला म्हणू लिगली पण तुम्ही वेट बघितलं पाहिजे, हाईट बघितली पाहिजे, तर तुमचं तो एक राहतो. खाण्याची इच्छा कुठल्या कुठल्या प्रकाराने बदलत राहतात ते एक बघायचं. गिलावी परीक्षण किती जण करतात बघतात प्रत्येक बालकांना. ओरल कॅव्हिटी बघताना ते जेव्हा खूप रडेल तेव्हाच ते बघायचं. त्याच्या बरोबरीने बाहेरून लिम्फ नोड्स बघायची सवय आहे. बाहेरून लिम्फ नोड्स म्हणजे हे कसे बघायचे मागच्या बाजूने बघायचे. बालकांमध्ये प्रत्येक वेळेस बालक पुढे काही त्याचं काम चालू असेल तर आपल्या मागच्या बाजूने तोपर्यंत काय काय कामं करायचे तर ह्या भागातले लिम्फ नोड्स कायम बघायचे. बऱ्याच वेळा डोक्यामध्ये ते खाजवून त्यांना जखमा झालेल्या असतात किंवा वारंवार प्रतीक्षा होऊन इथले लिम्फ नोड्स त्यांचे सुजलेले असतात. प्रत्यक्ष टॉन्सिल्स झालेले असतात असं नाही. तर त्या ग्रंथीचे आपण लसिका ग्रंथी म्हणून आहेत त्या सगळ्या बघायच्या आहेत. पुरुष परीक्षण हे चा मुद्दा एक खूप महत्त्वाचा विचारायचा. म्हणजे क्वालिटी आपण विचारतो ती द्रव्य आहे सांद्र आहे साम आहे ह्या पालक बघत नाहीत. पण बऱ्याच वेळा सगळ्यात महत्त्वाचं विचारतं की ते सान्न आहे का. म्हणजे अन्नासहित पुरुष पडतं ही कंप्लेंट एक खूप महत्त्वाची आणि त्याच्यातून पुढे विकृती जातात. दुसरे काही वेळा म्हणजे चिकटपणा किंवा सामता आणि ॲक्च्युली स्निग्धता खूप अतिरिक्त स्निग्ध असतील सामतेमध्ये तर ते ॲक्च्युली स्नेह पडल्यासारखं पूर्णपणे पुरुषाचं स्वरूप एक असतं. फार काठीण. दुसरं की प्रवाहांचा हेतू आहे प्रवाहन. लहानपणी जर प्रवाहन दिलं म्हणजे लहान मुलांमध्ये पण परिकर्तिका फिशरसारखे कंडिशन्स आलेले आहेत. ह्याचं कारण प्रवाहन. बऱ्याच वेळा म्हणजे शाळा तेच म्हटलं की एकतर लवकर असेल तर ते मला बंद करतात आणि घाई करा प्रत्येक वेळेस फोर्सफुली जा याच्यासाठी जायचं म्हणून पण प्रवाहन केलं जातं. प्रवाहन बालकांमध्ये जर सवय लहानपणापासून लागली तर पुढे त्यांना ते व्याधी लवकर डेव्हलप होतात. अगदी 1 वर्षात सुद्धा फिशर आणि रक्तस्राव हे दिलेलं आहे. म्हणून त्यांना आठवड्यातून एकदा तरी काही कंप्लेंट झाली तर पुरुष परीक्षण आईला किंवा वडिलांनी घरच्याकडचं अपेक्षित आहे. त्याच्यातून सामता निरमता कळतातच ह्या गोष्टी वेगळ्या. हां, पुरुषांमध्ये मूत्रमार्ग आणि शुक्रमार्ग या दोन्हीचा विचार खूपच महत्त्वाचा. ते कधीच विसरून चालत नाही की अर्ली जे आपल्याकडे सन्निरुद्ध प्रकाश जेव्हा असेल फायमोसिस पॅराफायमोसिस हे खूप अर्ली बऱ्याच वेळा पोटदुखीचं कारण असतं. एकतर वंशनाच्या जस्ट ऊर्ध्व प्रदेशी तुम्हाला आदमान लागलं. खरं तर सर्वच बालकांचं चेक केलं पाहिजे म्हणजे वर्ष तुम्ही सुरुवातीला त्यांची स्किन पूर्णपणे मागे रिट्रॅक्ट होती आहे का
आणि ती रिट्रॅक्ट होत असताना त्यांना काही शूल होतं का, मूत्र करताना त्याला हा प्रश्न परीक्षेने पण विचारायचा प्रश्न आहे, पालकांनी ऑब्झर्व करण्याचाही प्रश्न आहे की तो रडतो तर तो युरिनच्या वेळेस रडतो का, मूत्रप्रवर्धन करताना रडतो का. आणि मग ते असं असेल तर विशेष एक्झामिनेशन, तिथे बलून येतो का, तिथे काही फुगवट्यासारख्या येतात, या गोष्टी तिथे येत असतील तर त्या आपल्याला बघायच्या, त्या अर्ली स्टेजला कळतात आणि त्या केवळ औषधा चिकित्सेने, स्थानिक चिकित्सेने मग बऱ्या होतात. अदरवाईज त्यांना उगाचच ते शस्त्रकर्म करायला लागतं. आणि आपल्याला माहिती आहे की शुक्रवाहिनी दुष्यंती शारशस्त्र अग्निकर्म बी, मुलांना ती शस्त्रकर्म केवळ घृताचा वापर करून तिथे स्नेहन करून जर ती स्किन पुढे मागे रिट्रॅक्ट केलं तर तो संनिग्ध प्रकाश होणार असेल तर टळतो पूर्णपणे. म्हणून त्यावेळेसपासून ते जर आधी जर तुम्ही पाहिलं तुमच्याकडे ज्या स्टेजला रुग्ण आहे त्याच्या पुढच्या सगळ्या स्टेजचे आजार तुम्हाला प्रिव्हेंट करता येतात आणि ते चेक करता येतात. त्यासाठी आपल्याला परीक्षा आहे. जन्मता एक राहिलं की जन्मता गुद परीक्षण पण करावं लागतं, अशी एक केस होती. म्हणजे जर करतात ते मॉडर्नमध्ये करतात, पण काही वेळा होम डिलिव्हरी झालेला किंवा नंतर नाही झालेला, कधी कधी नंतर पण संकोच होतो गुदमार्गाचा आणि मग त्याला डायलिटेशन वगैरे करायला लागतात आणि मग नंतर केवळ ते औषध चालू आहे तोपर्यंत त्यांना मलप्रवृत्ती नीट होतात, नंतर परत सर्जरी करत राहावं लागतं. म्हणून गुदाचं परीक्षणचा आकार आपल्याकडे जो दिला आहे त्याप्रमाणे म्हणजे बऱ्याच वेळा ते इन्फंट ट्यूब टाकून सुद्धा चेक करतात. आपल्याकडे करांगुलीनी सांगून करायला सांगितलेलं आहे. म्हणजे त्यावेळेस कदाचित बालकांच्या करांगुली किंवा मोठे तिथे तूप घृत लावून तुम्ही ते परीक्षण करतात. अजून एक वृषणाचा आकार आणि वृषण दोन्ही ही डिसेंडेड झाल्यात का टेस्टीज अनडिसेंडेड टेस्टीज असेल तर तेही तुम्हाला पटकन लक्षात येतात. अदरवाईज ते पुढे जाऊन आतमध्ये राहिलेल्या टेस्टीज लवकर एक तर शस्त्रकर्माने त्या तुम्हाला डिसेंड करता येतात, सोनोग्राफी करून बघता येते, नाहीतर खूप उशिरा कळतात आणि मग ती सर्जरी खूप अवघड जाते आणि बऱ्याच वेळा ते मग वंध्यत्वाचं कारण ठरू शकतात किंवा ऑब्स्ट्रक्शनचे. आणि रेअर केसमध्ये ते आता त्याचे पोटात त्या टेस्टीज राहिल्यामुळे कॅन्सरही होतात. ते गोष्ट फार रेअर पण होतात. तर आत्तासुद्धा केस असे आलेले की याच्यात अनुवंशिक आहे. लेटेस्ट केसमध्ये सुद्धा की एक वृषणच नाही असं अनुवंशिक पण आहे. म्हणजे बी जे दोष ही कुठल्या दोषापर्यंत जाऊ शकते, बी जे अवयाच्या दृष्टीपर्यंत, म्हणजे की सेम दोष वडिलांना पण होतो आणि अशा प्रकारच्या गोष्टी येतात. बाकी मग आपण दर्शन स्पर्शन प्रश्न प्रकारातून काय असेल तुमच्या शंका तर विचारा, जर काही मुद्दे असेल. प्रश्न आहेत का कोणाला? फक्त जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा स्तन्य परीक्षण तुम्ही करावं. जेव्हा त्या अवस्थेतलं रुग्ण आलं विश्वासात घेऊन तुम्ही तर सगळ्यांनी ते आपल्या प्रॅक्टिसमध्ये ठेवा. त्याची पद्धत फक्त एक वेगळी आहे की ग्लासमध्ये पाणी घेतलं तेव्हा डायरेक्ट पाण्यात थेंब पडेल असं नाही, तर कडेनी थेंब सोडायचे. डायरेक्ट मिक्स होतं तर तो कळत नाही, तो कडेनी जाऊन खालीपर्यंत बुडतोय का नाही तेव्हा कळलेलं बघायचं. म्हणजे ग्लासला लागून ते सोडलं ड्रॉपरने, ते परीक्षण एक मध्ये तेवढं एक वेगळं लक्षात ठेवा. आणि ते केलं तर त्याच्याप्रमाणे चिकित्सा आणि औषध खरंच खूप फरक पडतो. आणि ते बघितलं की मग तुम्हाला पित्तदृष्टी वातदृष्टी कसं हेतुनुसारही कळते आणि गुरुत्व सामतं पण खूप कळते. त्याचे रिझल्ट खूपच चांगले आहेत त्या प्रकारे चिकित्सा केली. हां, ते बघायची पण सांगितलं मी, परत सांगतो. पण म्हणजे स्नेहपान नाही करायचं. जो नेहमीचा स्नेह आहे, विचारला स्नेह, जो खाण्यातून स्नेह जातो, त्याच्यामध्ये तूप जास्त ठेवायचं का तेल जास्त ठेवायचं त्याच्यासाठी आहे. तेल म्हणजे तिळतेल असं अपेक्षित आहे तिथे, आणि तूप आपलं गाईचं तूप. सो तुपाचे त्यासाठी सांगितलं चरसूत्र 13मधला जो स्नेहाध्याय आहे, तर तूप कुणाला द्यावं, घृताचे फायदे काय ते दिले. आता कुमारी प्रसवे घृतम असं आहे. कुमारी प्रसव घृतम द्यायचं कारण की सौकुमार्य बलापेक्षा जास्त वर्ण आणि दारडे कमी अपेक्षित असतं. दारडे कुणाच्यात अपेक्षित, तैलाच्या फलश्रुतीत तैला कुणाला द्यावं स्नेहाध्याय सांगितलं, त्याच्यानं दारडे उपचे अपेक्षित आहे. पूर्वीच्या काळानुसार किंवा आत्ता ते विचार केला की श्रमाची कामं कुणाला करायची आहेत, पुरुषाची करायची आहेत. आपल्याला बॉडी बिल्डर अजूनही जास्त कोण होतात, मुलंच रेअर केसमध्ये इच्छेने होतात. पण ती जी काही मसल तुम्हाला ग्रोथ करायचं आहे तर तो कोणाचा आहे, दारडे कुणाची अपेक्षित आहे, की श्रमाची कामं कोणाही करणं अपेक्षित आहे. तर ते दारडे अपेक्षित असेल तर तैलपान आईने घ्यायचं. आणि शिवाय त्या प्रकारचा वात शमन करायला तिला पण उपयोगी पडणार आहे आणि ते बालकाचं दृढत्व वाढवायला पेशी दृढत्व उपयोगी पडणार आहे. आणि सौकुमारत्व हे डायरेक्ट गर्भधारणेशी संदर्भात आहे. पुढे जाऊन पुरुषांचं दांड्यत्व हे पुरुषांच्या वंध्यत्वावरती परिणाम करतं किंवा त्यांचे शुक्र नंतरची गर्भधारण्याच्या आधी शुक्राची क्वालिटी सुधारण्यासाठी फरक पडतो. आणि म्हणजे त्या शुक्रामध्ये पण ते गुणधर्म असतात की पुढची संतती तशी मुलगा झाला तो तितका बलवान होईल.
आणि इकडे मुली झालं तर ती सुकुमारा, तो तुमचं गर्भधारणा राहण्यासाठी सुकुमारा तो जे अपेक्षित आहे. आत्ता बऱ्याच वेळा की अतितीक्ष्णत्व हे हेतू स्त्रियांमध्ये गर्भधारण वंध्यत्वासमध्ये कारणीभूत ठरतात. सो पहिल्यापासून घृत असेल तर सौकुमार्य अर्थ, वर्ण अर्थ, वर्णासाठी नंतरची चिकित्सा घ्यायची गरज नाहीत ना. मग नंतर काय करतात, मग सगळे कॉस्मेटिक्स कोणाकोणी भरलेले आहेत, पार्लर्स मॅक्झिमम वापर कोण करतं, पण नंतर करू नये उपयोग काय होतो, फक्त दिखावा बदलतो. सो ते पहिल्यापासून प्राकृत वर्ण आणि प्राकृत सुधारणा त्याच्या इफेक्टसाठी त्यांनी आत्तापासून दिलेलं आहे की ते घृत हे वर्णासाठी आणि आयुसाठी सौकुमार्यासाठी आहे. तर तेवढं प्राकृत सौकुमार्य याने अपेक्षित आहे मुळात. आणि घृत ह्याचा पित्तशमन हा मेन फायदा आहे. तर तैलाचा वातशमन आणि दाढ्यकृती. तर स्त्रियांमधला आर्तो आग्नेय त्याचं पण एक लिमिटमध्ये पित्त राहावं. पित्ताचा त्रास जास्त कोणाला सापडतो, पित्तप्रधान स्त्रियांमध्ये, तो कमी राहावा त्याच्यासाठी पण आहे. हे 2 उद्देश आहे. तुम्ही स्नेहाध्यातले परत गुण वाढून करून वाचा. प्रत्येकाची फलश्रुती वेगळी दिली आहे, घृताची, तेलाची, वसामज्जाची पण. तर वसामज्जा हा रोजच्या खाण्यातला स्नेह नाही, म्हणून त्यांनी घृताने तेलातला फक्त बायकॉट केलं. स्नेह तर द्यायचाच आहे, वातप्रकोप झाला आहे, पण कुठला द्यायचा. अर्थात घृत देताना पण ते गरम करूनच द्यायचं, कुठलं तरी गरममध्येच द्यायचं, कारण नंतरच्या काळात आपण शीतपरिचयाला कुठलीच अवॉइड अलाउड करत नाही. मात्रा बी अगदी म्हणजे एकदम जर आपण खूप कमी वेळ केला तर आपण पहिल्यांदा आईला देतो. तेव्हा आईला दिलं असेल तर 80 ml पर्यंत देता येते. तिला पण फांटाचे चूर्ण, फांटं म्हणजे भरड असेल तर फांटं देतो. चूर्ण अवेलेबल असेल तर चूर्णाची मात्रा मात्र आपल्याला पाव चमच्यापासून किंवा वजनात गेलं तर 250 to 500 mg एवढी पुरते. आणि लहान मुलांमध्ये द्यायचं असेल तर फांटं तर एक 10 ml पासून सुरू करतो. पण तेही का देत नाही सुरुवातीला, जोपर्यंत आपण त्याला शिरावरच ठेवलं तर त्याला ते आपण फर्स्ट चॉईस म्हणून देत नाही 6 महिन्यापर्यंत. 6 महिन्याच्या पुढे मात्र आपण त्याला पाणी सुरू केलं असेल तर मग फांटा द्यायला काही प्रॉब्लेम येत नाही. तोपर्यंत आईलाच दिलेलं बेटर होतं. त्या शिरांना अवस्थेत सुद्धा आईला देऊन फरक पडला तर गरज नाही, म्हणजे आपल्याला औषध इंट्रोड्यूस करायची गरज नाही. फक्त आईला 80 ml ची मात्रा आहे, ती रात्रभर गरम पाण्यात भिजत ठेवायचं कुस्करून व्यवस्थित, आणि सकाळी 80 ml जी फांटाची नेहमीची मात्रा आहे ती 80 ml ची नाही. लहान मुलांमध्ये टप्प्याटप्प्याने 10 ml पासून सुरू करतात. म्हणजे पाणी तेवढं पित असतं, पाणीच असतं गरम स्वरूपाचं, ते गाळून व्यवस्थित द्यायचं. तेवढी मात्रा पुरते, एक वेळाच पुरते, आणि ती रोजही द्यावं लागत नाही. कंपल्सरी रोज द्यायची काहीच गरज नाही, फक्त तेव्हा वाटेल त्या ती अवस्था निघून जाईपर्यंत. परत स्वतःहून होत असेल तर गरजच नाही, तर 4-5 दिवसातून एकदा पण देऊ शकतात तसं वाटलं तर, पण रोज द्यायची गरज पडतेच असं नाही. निओनेटल पहिलं काय सांगितलं, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मला वाटलं दोन्ही एकच पर्याय सांगितलं. निओनेटल सेप्सिस ही म्हणजे तशी इमर्जन्सीच आहे, म्हणजे पाहिलं तर पटकन, कारण बालकांमध्ये कुठलंही इतक्या लवकरच्या वेळेस आलेले असते. अशा अवस्थेमध्ये एक तर पेशंट तुमच्याकडे आला असेल तर ट्रीटमेंटला चांगलीच गोष्ट आहे. आपण मॉडर्न जे चालू असतंच अशा वेळेस, कारण मोस्टली हॉस्पिटलाइजच असतो आणि ICUत असतो, तर आपल्याला तसं खूप लिमिट राहतं. मी आत्तापर्यंत जे पाहिलं तर अशा केसमध्ये आपल्याला ॲक्सेस कमी मिळतो, पण ज्यांना दिलेत आता सेप्सिसचा फोकस शोधायला लागतो. पण बऱ्याच वेळा रेस्पिरेटरी फोकस कंपल्सरी सापडतं, किंवा नंतरचे सिम्पटम. तर छातीवर उरप्रदेशी लेप लावून खूप बऱ्याच जणांना बरं झालं. त्याच्यात सगळ्यात सोपे लेप सुंटीसारखे लेप आहेत, कारण बऱ्याच वेळा म्हणजे सुंटी ही विश्ववेषच आहे, त्यामुळे एक तर त्याचं गामितो पण सगळ्या आजारांवर, सगळ्या स्थानांवर पण असतं. म्हणजे ब्लाइंडली सांगायचं झालं तर योग. पण असे काही योग जे बालकांमध्ये लेपासाठी आलेत ते वापरले तरी चालतात. पण विश्ववेषात छातीवरती लेप मृदू स्वरूपातून तुम्ही ते पाण्यातून, गरम दुधातून सुद्धा तुम्हाला लेप करता येतं. दुधातून दिला तर सामतेचा प्रश्न येतो. दुधाचं पोटावर सुद्धा लेप अतिसरात करतात, म्हणजे ते द्रव जसं इव्हन ते IV इक्विव्हॅलंट काम करताना बघायला मिळालेलं आहे. दुधाची धारा फक्त तुम्हाला 6 वाजता 9 वाजता शोधायला लागते. पहिल्यांदा तर तो विश्वाचा लेप, कारण आपल्याला ओरलला लिमिट राहतं, कारण मुळात तो मुलगा खातच नाही आहे. निओनेटलमध्ये 7 ते 28 दिवसाच्या आतलाचं जर असेल तर त्याला ऑलरेडी स्तन्य पाण्यात सुद्धा नाही आहे, औषधाला लिमिट आहे, IVच चालू आहे. तर अशा लेप ही चिकित्सा काही भारी काम करते निओनेटल सेप्सिस. आणि ही जी दुसरी कंजेनटल हार्ट डिसीज आहे ही थोडी उशिराच कळते, आणि ती आप्य एक तर आपल्याला ठेवता येते, किंवा ती बरी करता येते, किंवा शस्त्रकर्म लांबईपर्यंत तो इलिजिबल होईपर्यंत 5 वर्षाचं समजा करणार आहे ते ऑपरेशन, तर तोपर्यंत त्याला मेंटेन करता येते. मग त्याच्या चिकित्सा तुम्हाला हेतुनुरूप करायला लागते. आपल्याला म्हणजे सोप्या चिकित्सा म्हणजे सहजासहजी ते रुद बस्तीसारखे ट्रीटमेंट सगळ्यात, किंवा असा निरोह बस्तीसुद्धा लहान मुलांमधल्या, आणि मात्रा बस्ती याचाही उपयोग करता येतो. अभ्यंतर औषधांचं मात्र आत्ता पण सांगू शकत नाही, कारण त्याप्रमाणे तुम्ही अर्जुन शिरबागसारखा विचार करू शकता, पण परत हेतू आणि ॲक्झॅक्टली ॲनॉमली शोधून तुम्हाला करायला लागेल. त्याचे हेतू येते. रसवर जाणारे कुठलेही औषध तुम्ही रस आणि हृदय अशी रिलेटेड, म्हणजे मी त्रिफळा घृतासारखे सुद्धा सोपे, कुटकीचा उपयोग, बाकूचीचा उपयोग असं करून पाहिलेलं आहे. म्हणजे माझा हे तेही औषधं मी ह्यातली सांगितली की मी फर्स्ट फायनल इयरला तुमच्या एवढा माझा जो इंटर्नला पण नव्हतं तेव्हा मी एक इंटर्न SSM हाच विषय मांडला होता, की एक आर्टिकल त्याच्यावर लिहिलं की प्रिव्हेन्शन ऑफ कंजेनेटल डिसीजेस फ्रॉम
त्याच्या 3 अवस्था येतात. एक तर तुम्हाला जन्माच्या आधीच प्रिव्हेंट करायचं, म्हणजे आईवडिलांना ट्रीटमेंट द्यायची बिफोर कन्सेप्शन 1 वर्ष. आता तो कन्सेप्शन होऊन आला आपल्याकडे असेल तर मग मात्र गर्भिणी अवस्थेत आला तर गर्भिणी अवस्थेला चिकित्सा द्यायची. सुतिक अवस्थेत आला तर फक्त परत मातेलाच सुरू करता येते. आणि त्याच्यानंतर आलं असेल तर बालकाला. आणि मग अशा वेळेस घृत बेस घेऊन लॉंग टर्म ट्रीटमेंट द्यायचं असेल तर तेव्हा हृदयावरतीच तो विषय होता, म्हणून त्यात काढलेली जी हृदय औषधं पण जी घृतावर संस्कार केला तर घृताचे गुण वाढवतील आणि घृत तिथं पोचेल. अशी त्रिफळा, कुटकी, बाकूची औषधं प्राथमिक आहेत. अजून बाकीची पण करतात. विडंगासारखे औषध पण कधी कधी कृमीची हृदरोग असं एक घडतं तेव्हा आपल्याला तिथे तो वापरता येतो. म्हणजे ते हृदरोगावरचंच औषध झालं ना परत, आणि कृमिक न झालं. कृमीची हृदरोग ही एक अवस्था आपल्याला आढळते, तर ती पण आपल्याला बघायला लागते. दे सकते 1 ईयर के बाद दे सकते. मात्रा अलग आहे बुद्धी. जनरली लहान मुलांमध्ये अशी पण कंप्लेंट असते की लहान मूल रात्रीच शक्यतो रडायला चालू करतं. अशामध्ये काय विचार? हा माझ्या याच्यातून मिस झाला. म्हणजे ते रात्री उठतं का, कारण झोप त्याची होते का, आणि मग आईवडिलांची झोप होते का. लहान मुलं रात्रीच उठतात आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कृमी हे पण कारण असतं, भीती हे पण कारण असतं, आणि भूक लागणं किंवा त्याच्यातली पित्त प्रकृती किंवा त्याच्यातला किंवा स्तन्याचं इतकं लघुत्व असतं किंवा ते अपूर्णत्व असतं. मात्रा कमी नसते कधी कधी. बऱ्याच वेळा दूध येतं कमी तेव्हा एक रडणारच तो एक वेगळा. मग अशा वेळेस ते पोषण मोदक आलेले आहेत ते आईलाच द्यायचे म्हणजे सुरुवातीला, आणि जेव्हा तो खायला लागेल तेव्हा त्याला. पण सुरुवातीला तर रात्री रडताना बऱ्याच वेळा कृमी हा हेतू खूप कॉमन आहे. आणि मला सुरुवातीच्या प्रॅक्टिसमध्ये की गर्भिणी आल्या किंवा एकदम नवीन प्रॅक्टिसमध्ये की नको कृमीला चिकित्सा कशी द्यायची असं वाटते. गर्भिणीमध्येच कृमी असतात. आपल्याला कळत असतं ती अवस्था की यांच्यात लक्षण आहेत, पण तेव्हा मला भीती वाटायची की अरे नाही, गर्भिणी अवस्थेत कुठली औषधं सेफ पण द्यायची. तर कळलं असतो, पण नंतर लक्षात आलं की विडंगासारखी औषधं चांगल्या प्रकारे सेफ असतात. ती त्यावेळेस जर त्यांना दिली असती तर तिला फरक पडतो. आणि मग तीच औषधं सुरू करायची परत तुम्ही आईला. बऱ्याच वेळा ती स्तन्य परीक्षणच करून सुरू करायचं. वातदुष्ट असेल तर त्यांचं सामवात असेल असंही घडतं दोन्ही. त्यामुळे पाचन आणि वातशमन अशी दोन्ही औषध द्यावी लागतात. बऱ्याच वेळा हे त्यामुळेच घडतं. दुसरं की फार पित्तदुष्ट असेल हेतू किंवा पित्त असेल तरी पण म्हणजे आपल्याकडे काय दिलेलं की पित्ताचे प्रकृती अल्पनिद्रा ते पित्तामुळे असते. स्तन्य जर पित्तदुष्ट असेल तर त्याच्यामध्ये एक हेतू सापडतो. किंवा कृमीदुष्ट बालकांमध्ये असेल तर त्याला ते पटकन पचून जातं किंवा पटकन त्यालाही कृमीचे दोष लागून रात्री उठतं हे लवकर होतं. आणि भीती हा एक हेतू असतो. म्हणजे स्वप्न आईला कुठली पडतं हे पण विचारायचं खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा एक तर मूल जन्माला आल्यामुळे इच्छा, अनिच्छा आणि नवीन लग्न फर्स्ट बालकाला तर खूप परिणाम पडतात. पण मानसिक अवस्था मातेची खूप वेगळी असते, त्याचे खूप परिणाम होतात. म्हणजे याच्यात डिस्कस करू तेवढं भरपूर आहे. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. झोपेत ही मुलं खूप इरिटेट होतात आणि खूप जबरदस्त रात्री जास्त रडतात. आणि भीतीचं काय सांगतो अजून, ती आपल्याकडे जे ग्रह सांगितलेले आहेत, तर ग्रह म्हणजे न दुसऱ्या शक्ती आहेत किंवा भूत म्हणजे काय जे होत एकतर आधी घडून गेले आत्ता नाही असं आहे, पण ते मागे लागतंच काय अशा प्रकारचं. किंवा आपल्याकडे भूतग्न ग्रहग्न चिकित्सा तर धूपन चिकित्सा अशाच खूप उपयोग पडतात घरातलं धूप हे करण्यासाठी. आणि हे सगळे जे ग्रह आहेत ना ते त्रस्त व्यक्तीच्या मागे जास्त लागतात. म्हणून त्या असं दिलं की न अविधेयम त्रस्तम त्यानं गृह्णंती ग्रह. हे सगळे ग्रह त्याला त्रस्त झाला तर करतात. अविधेय म्हणजे चुकीच्या विधीने कधी बालकाला त्रास देऊ नये, परस्पर्श करू नये असं पण अलाउड नाही. लहान मुलांनी दुसऱ्या कुठल्या तरी बाहेरच्या येऊन सारखं हातात घेणं हे अलाउड नाही आहे. आपल्याकडे आतासारखं कोविडच्या काळात लोकांना कळलंच की हायजीनचं आणि कसं महत्त्व आहे. पण परस्पर्शापासून पालन आणि धुपणासारखी चिकित्सा यांनी जर केलं तरी त्या ग्रहांचं जे रिलेटेड जे किंवा वेखंडाचं धुपन, रक्षोग्न चिकित्सा ही पण तिथं खूप हे पडते. आणि ते करतात बऱ्याच वेळा पारंपरिक पद्धतीने, पण आता सगळीकडे केलं जात नाही. त्यामुळे मिस होतं. विडंग पण ते हे ठेवतात ना मावडी बाळा जन्मल्यावर त्याच्या खाली. हां, त्याच्यासाठी स्पेशल वचा आलेली आहे. वचा विशेषाने धारायत सध्या रत्न वगैरे सुद्धा सांगितलं. तर रत्न सगळ्यांना परवडत नाहीत प्रत्येक क्लासला, पण वचा त्यांनी गळ्यामध्ये, हातामध्ये, कुठेही तुम्हाला डोक्याच्या ठिकाणी, मुर्दाच्या ठिकाणी धरायला सांगितलेले आहेत. आता लोक काही वचाचे चूर्ण लावतात स्वतःहून, पण विडंगात सुद्धा आपण ठेवू शकतो. पण वचाचे तुकडे मिळतात आणि ती प्रॅक्टिकली सोपी आहे. लटकून ठेवली, पाळण्याला बांधली, सगळीकडे वचाचा वापर केला तरी ते खूप सोपं आहे. म्हणजे आम्ही हे करतो ॲडवाईस. म्हणजे विकृतीच म्हणायचं आहे. हां, ते ॲक्च्युली पहिल्या दिवसापासून करण्याची ट्रेस करायला सांगितलं आहे. तुम्ही जर अष्टांगहृदय उत्तरतंत्र एक बालोपचारणी अध्याय काढून बघाल, आश्मनोर वादनमच्या असं दक्षिणे करणे, डाव्या कानामध्ये दगडांनी वाजून त्यांनी इकडे बघतोय का ते बघायला सांगितलं. आता ते कुळकुळा आणि सगळ्या गोष्टींनी टेस्ट करतात, पण पूर्वी दगडांच्या वादनाने करायचे. आणि एक
अशा वेळेस मला माहीत नाही, पण तिथे एक मंत्र दिलेला आहे, आत्मा अंगांग समोसी हृदयात अभिजयासे. हे कानामध्ये दक्षिण कर्णात पित्याने किंवा वैद्याने म्हणायला सांगितलेलं आहे, प्रेफरेबली पित्याने असं. पण तो आता कोणाचा संस्कृतच पाठ नसतं, तो उच्चार म्हणून वैद्याने तरी करायला लागतो. सो ते हेतू आणि प्रतिशयातूनच जस्ट जनरली कर्णाकडे जातात तुम्ही जे सांगतात, आणि त्याच्यातून दुर्लक्षित होऊन, कारण प्रतिशय बालकांचा कफविशिष्ट जर असेल तर तो कर्णस्राव आधी व्हायला लागतात आणि मग नंतर कर्णबाधिरे असं कॉमनली सापडतात. जर सहज कर्णबाधिरे असेल तर तो बीज देशच असतो, त्याला फारसं काही करता येतं असं नाही, तो नाही बरा होत जर सहज असेल तर. फक्त ते लक्षात यायला म्हणजे तो नाही बोलला तर त्याच्यावरून लक्षात येतं, कारण जे ऐकलेलं नाही तो बोलतच नाही. त्यामुळे 1.5 वर्षापर्यंत बोलला नाही तर ते कारण पण रूल आउट करायला पाहिजे. पण बऱ्याच वेळा आधी तो इकडे तिकडे बघतो की याच्यावरून कर्णबाधिरे कळू शकतो. जर ते उत्तरचं कालच झालं असेल तर त्याच्यात मूळ व्याधीची चिकित्सा करावी, उपद्रवपर्यंत येऊ नये. आपल्याकडे त्याच अवस्थेत आला तर आपण तिथं जे करता येतं ते करायला लागेल. मग त्यास कर्णपुराणपासून सगळ्या नस्यापासूनचे उपक्रम, नस्य 7व्या वर्षापासून सुरू करता येतं तोपर्यंत करतो. अजून आहेत काही प्रश्न?